ही पिंकेथॉन नावाची जी रनिंग कम्युनिटी आहे मिलिंद सोमनची, हो. त्याची ब्रँड अँबॅसेडर झाली. ओके. त्याच्यानंतर माझा जर्नी ॲज अ नऊवारी साडी रनर म्हणून सुरू झाली. ब्रँड अँबॅसेडर सुरुवातीला आम्ही जेव्हा ट्रेंड रनर्स नव्हतो तेव्हा 21 किलोमीटर पळून आल्यानंतर बरोबर. पाय जे सुजायचे, दुखायचे, बरोबर. चालता येत नसायचं किंवा नखं तर आमची कायम उडलेली असायची. हो. मी एक अतिशय म्हणजे मला स्वतःचा फार अभिमान आहे की मी एक मराठी मुलगी आहे, महाराष्ट्रात जन्म झालेला आहे आणि आपली संस्कृती मला पुढे न्यायची. थोडक्यात लोक पण कुठून कुठून ट्रॅव्हल करून आलेले, सो 2 मिनिटं त्यांना भेटणं काय फार मोठी गोष्ट नाही. आणि किती कौतुकाने कोणी सरबत आणलंय, कोणी नारळ पाणी आणलंय. म्हणजे आपल्याला माझा नंबर कुठून मिळाला, तर मला म्हटलंय की मॅडम मला तुमचा नंबर आता कराचीहून मिळालाय. माझा फोन बुक कोणी बघितला ना तर त्याच्यामध्ये असंच दिसेल की नीड A+, नीड बेड, नीड व्हेंटिलेटर, नीड ऑक्सिजन, म्हणजे अशीच पूर्ण गॅलरीमध्ये जे आहेत ती हे सगळे अशीच भरलेले आहेत. गोष्ट झाली ना तर कारण नसताना इतका आनंद असतो. आणि मग घरचे विचारतात काय विशेष काय झालंय, मग सांगायचं की अरे सो अँड सोचा फोन होता, त्यांना डिस्चार्ज मिळालाय. म्हणजे हा जो एक आनंद आहे ना तो कुठेच कोणीच देऊ शकत नाही. म्हणजे त्यांच्याकडे अख्खं गाव गोळा झालं होतं आणि ते अपोज करत होते की नाही ट्रीटमेंट इथेच घ्या. आणि मीनवाईल त्या पेशंटची डेथ झाली. ओके. आणि मी जे रडली आहे ना त्या रात्री की मला ते सहनच होत नव्हतं की का असं. आपण ना माझ्यासारखा हा गोल्डन हार्टेड आहे आणि खूप यंग मुलगा आहे, म्हणजे ऑलमोस्ट 40चा आहे ते होता आणि खूप मदत करतोय आणि मी ह्याला उद्या भेटणार आहे बरं का जाऊन. त्यांनी सांगितलं की आपण ज्यूस घेऊयात एकत्र. आणि देव करो अशी वेळ कोणावरती येऊ नये की तुम्ही ज्याला पहिल्यांदा भेटणार आहात तुम्ही त्याला त्याच्या अंत्यसंस्काराला भेटताय. मी ओपनली सांगते, मी आजपर्यंत कुणालाही 1 रुपया चार्ज केला नाहीये किंवा त्या बदल्यात मी 10 रुपयाचा चहा कोणाकडनं घेतलेला नाहीये. ही आपल्याकडनं जे जे जमतंय जितकं पॉसिबल असेल. म्हणून मी काय म्हणते की तुम्हाला जर एखाद्यासाठी काही चांगलं करता आलं ना, करता आलं तर करा, नाही करता आलं चांगलं नका करू. असं मी कधीच कुणाला म्हणत नाही की तुम्ही जाऊन इथे डोनेशन द्या, इकडे हे प्रोव्हाइड करा. ते तुम्हाला चांगलं करता येत नाही ना कुणाचं, नका करू. पण कुणाचं वाईट करू नका, वाईट चिंतू नका. मी ट्रेंड आणि क्वालिफाईड काउन्सिलर नाहीये, पण कोविडनी मला एक छान काउन्सिलरच बनवलेला आहे. ओशन्स ऑफ प्रॉब्लेम्स आपण म्हणतो ना, ओशन ऑफ प्रॉब्लेम्स, ओशन्स ऑफ इमोशन्स असं होतं. माझी आई पण हॉस्पिटलमध्ये होती, तर त्या काळामध्ये माझ्या दिरांची पण बायपास झाली होती. सो माझी आई वरच्या 7व्या मजल्यावर, माझे धीर 5व्या मजल्यावरती. नंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये माझे सासरे वारले आणि एक्झॅक्टली 1 महिन्यानंतर माझ्या मुलाचं लग्न होतं. सौ मृणाल विनय इनामदार ही डॉक्टर मृणाल विनय इनामदार हे इनामदारांमुळे झालेली आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? गोलगप्पावरती एक नवीन सब्जेक्ट, डॉक्टर मृणाल इनामदार यांच्याबरोबर आपण अशा खूप छान अशा गप्पा केलेल्या आहेत. त्यांनी 2017 साली त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली. मिलिंद सोमन यांनी जे पिंकेथॉन म्हणून एक मॅरेथॉन चालू केली होती, तर त्याच्यामध्ये या ब्रँड अँबॅसेडर होत्या. मुंबई ते पुणे याच्यामध्ये नऊवारी रनर म्हणून त्यांचं नाव प्रसिद्ध आहे. तर मुंबई ते पुणे त्यांनी नऊवारीमधून मॅरेथॉन कंप्लीट केली होती. तसंच बऱ्याच मॅरेथॉन्स त्यांनी नऊवारी घालूनच रनिंग केलेली आहे. तर तिथून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. मग तिथून एक आयुष्याला वेगळी कलाटणी समाजसेविकेची पण कशी मिळाली. कोविड काळामध्ये किती उत्तुंग असं कामं झालं की ज्यामुळं त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली. तर ह्या आणि अशा अनेक अशा गप्पा त्यांच्यावर झालेल्या आहेत. चला तर मग बघूया. कसे आहेत मंडळी? गोलगप्पावरती आज पुन्हा एक नवीन सब्जेक्ट घेऊन आलोय आणि आज 1 मॅन आर्मी शो आपण म्हणतो तसं आहे. समाजसेविका आहेत डॉक्टर मृणाल इनामदार. तर 1 मॅन आर्मी हे 1 मॅन आर्मी शोच आहे, कारण समाजसेवा करताना स्वतःहून इन्स्पिरेशन घेऊन या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. त्या काय गोष्टी केल्या आहेत ह्या त्यांच्याकडून ऐकून घ्यायचंय. पण एक असं म्हणतो ना की पुणेरी
लेडी आणि त्याच्यामध्ये बरोबर ना, तर आणि नऊवारी घालून मॅरेथॉन पिंकॅथॉन ना, पिंकीथॉन केलेल्या अशा अनेक अशा गोष्टी आहेत. आणि तिथून समाजसेविकेकडे कसं टर्निंग पॉईंट त्यांचा झालेला आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. गोलगप्पावरती स्वागत आहे. धन्यवाद. तर जसं मी सुरुवात केली तर तशा कशी ही जर्नी ओव्हरऑल झाली, काहीतरी आपण डिस्कशन करताना कळलं की 8वी पासून तुम्ही नाटकामध्ये वगैरे भाग घेतला आणि तिथून थोडंफार ते बाळकडू म्हणतात तर ते सुरुवात झालं. तर तिथून आपण सुरुवात करू. मी नाट्य संस्कार कला अकादमी हे जे प्रकाश पारखी सरांचं जे आहे त्याच्यामध्ये मी ट्रेनिंग घेतलं होतं. आणि तेव्हा म्हणजे मी साधारण 7वी 8वीत असताना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ज्या स्पर्धा झाल्या होत्या, काहीतरी सुमारे 30 एकांकिका त्याच्यामध्ये होत्या, तर त्याच्यामध्ये मला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं होतं. सो माझ्यासाठी तो एक फार मोठा अचीव्हमेंट होता. आणि मी सरांनाच क्रेडिट देईन, कारण खूप स्ट्रिक्ट असायचे ते. भरतनाट्य मंदिरला आमच्या नाटकांच्या जेव्हा स्पर्धा व्हायच्या, म्हणजे जे रंगीत तालीम वगैरे व्हायची, तर स्टेजवरती आम्ही असायचो आणि सर अगदी बाहेर म्हणजे जे एक्झिट डोर जिथे असतं तिथे उभे असायचे, माईक नसायचा आणि म्हणायचे मला आवाज मोठा पाहिजे, मला तिथे आवाज आला पाहिजे. त्यामुळे एखाद्या वेळेस ना मोठे बोलण्याची सवय लागली गेली. की पण एक आहे की स्पष्टपणे बोललं जातं, बरोबर, आपले जे विचार आहेत ते थॉट्स आहेत ते क्लिअरली समोरच्या पर्यंत पोहोचवण्यात तो एक मोठा म्हणतो ना आपण एक हातभार आहे, तो तसा लागला गेला. बरोबर, असं आहे. मग तिथून कशी जर्नी झाली, म्हणजे तिथून शिक्षण आणि मग त्यानंतर संसार? मी मूळची पुण्याचीच आहे, देवरोडला वाढलेली. माझं शिक्षण वगैरे ते सगळं तिथे होतं. घरामध्ये आई वडील आणि आम्ही 3 बहिणी होतो. आणि नंतर पुण्यात येणं झालं म्हणजे शिक्षणाच्या निमित्ताने. आणि 21व्या वर्षी माझं लग्न झालं. तेव्हा मी मायाताई परांजपे म्हणजे बुटीक ज्यांचं आहे तिथे मी ऍडव्हान्स कोर्स करत होते. सो जेव्हा लग्न झालं तेव्हा ट्रेंड ब्युटिशियन होते. नंतर माझं स्वतःचं पार्लर येथे पण होतं. आणि जसं लग्न झालं नंतर संसार सुरू झाला, तसं मुलगा झाला, तसं दोन्ही सांभाळत होते, पार्लर पण सांभाळत होते आणि घर सांभाळत. घरामध्ये ग्राउंड फ्लोअरला आम्ही राहत होतो, तिथे शॉप पण वेगळं घेतलं होतं. सो जेव्हा मी मुलाला सोडायला शाळेत जायचे, भारतीय विद्यापीठला माझा मुलगा होता, तर तिथली प्रिन्सिपल म्हणली की तुमचं इंग्लिश इतकं चांगलं आहे आणि आमच्याकडे वेकन्सी आहे तर आमच्याकडे थोडा वेळ शिकवाल का. मी म्हणलं बट आय एम नॉट ट्रेन टू डू सो. तर मला म्हणले हरकत नाही, नर्सरीलाच आहे, थोडा वेळ पाहिजे. सो मी 9 ते 12 शाळेत शिकवायची आणि 12 ते 8 पार्लर चालवायची. मग टीचिंगसाठी एक पॅशन डेव्हलप झालं म्हणून मग मॉन्टेसरी टीचर्स कोर्स जो असतो तो केला. त्याच्यानंतर TTC केलं, टीचर्स ट्रेनिंग कोर्स तो केला. नंतर पुढे BEd केलं, DSM केलं इंग्लिश स्पेशल मध्ये. म्हणजे एक पॅशन डेव्हलप झालं. आणि मग नंतर मीनवाईल आम्ही औंधला दुसरीकडे शिफ्ट झालो. करिअर लग्न झाल्यानंतर तुम्ही चेंज झालं. हो, कारण 21व्या वर्षी लग्न. मला असं वाटतं ना की लाईफ इज अ लर्निंग प्रोसेस, राईट, आणि लर्निंग नेव्हर स्टॉप. सो जो येणारा रोजचा दिवस असतो ना तो आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतो. फक्त आपण ओपन असलं पाहिजे, रिसिव्हिंग मोड त्याच्यासाठी, एक्सेप्टन्स जे आपण म्हणतो. सो माझं असं झालं की मी कायम लाईफमध्ये जो फ्लो माझ्या समोर आला ना त्याच्याबरोबर मी गेले, मी कधी त्याच्या अगेन्स्ट गेले नाही. सो मला जे मिळत गेलं की ठीक आहे, एक्सेप्ट केलं. माझं असं म्हणणं होतं की मुलांना संस्कार आईने दिले पाहिजेत, मुलांकडे लक्ष हे आईने दिलं पाहिजे. ठीक आहे, आपण जे म्हणतो की दोघांची जबाबदारी असते, पण खास करून आपण जेव्हा म्हणतो ना की आई म्हटल्यानंतर मुलांचा एक सॉफ्ट कॉर्नर होऊन जातो. की घरी आपण रील्स बघतो इंस्टाग्रामवरती येते की मुलं आल्यानंतर मम्मी मम्मी करून सगळीकडे शोधत असतात. सो ऑब्व्हियस आहे, कारण आई गरम गरम आवडीचं जेवण करून देत असते. सो माझं असं म्हणणं आहे की आई जी आहे ती तिचं जास्त म्हणजे जे म्हणतो ना मुलांकडे संस्कार देण्यामध्ये जास्त हातभार, जास्त वाटा एक्स्ट्रा जो असतो तो आईचा असतो. सो माझ्या मुलांच्या बाबतीत पण मी तेच केलं. ते जेव्हा मोठे होत होते तेव्हा जरूर पडली तर ब्रेक घेतला करिअरमधनं. जेव्हा ते मोठे झाले तेव्हा पुन्हा जॉईन झाले. मग माझी मुलगी झाल्यानंतर परत ब्रेक घेतला. मग ती स्कूलला झाल्यानंतर परत, म्हणजे जसं माझ्या आयुष्यात जसं वळणं येत गेली
त्या वळणावरती मी तशी त्याच्या बरोबर वळत गेले. पण मिस्टरांनी आणि घरच्यांनी तसा सपोर्ट दिला, सासरच्यांनी? हो, माझे मिस्टर खूप सपोर्टिव्ह आहेत, शांत स्वभावाचे आहेत. सो बेबी बॅलन्स झालं आमचं. कारण समजा कधी ते चिडले तर मी शांत असते, किंवा जास्त करून मी चिडले कारण माझं लहान वयात लग्न झालंय. सो ते समजून घ्यायचे. त्यांचं मला खूप साथ आहे, अजूनही आहे. ज्या वेळी जिथे जो सपोर्ट लागतो तिथे ते द्यायला नेहमीच पुढे असतात. बऱ्याच वेळा असं होतं की कमी वयामध्ये लग्न झाल्यानंतर घरची जबाबदारी सांभाळता शिक्षणाकडे कुठतरी दुर्लक्ष होतं. आणि त्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कुटुंब तर सांभाळावं लागतंच. बाय डिफॉल्ट आलंच. लग्न झाल्यानंतर सासू सासरे आले आणि मुलं आले, त्यानंतर शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर घरच्यांचा त्या बाबतीत बऱ्याच वेळा असं होतं की सपोर्ट मिळत नाही, की आपण 4 भिंतीच्या 4 चौकटीमध्ये अडकून जातो आणि शिक्षणाकडे थोडं दुर्लक्ष होतं. तर तुमच्या बाबतीत तसं नाही झालं? नाही, माझे सासरे एअरफोर्स मध्ये होते. ओके. सो बॅकग्राऊंड जे आहे ते खूपच चांगलं होतं. आणि त्यांना म्हणजे आपण जे म्हणतो ना ऍडव्हान्स थॉट प्रोसेस जी असते ती, की फक्त आता आलेली सून आहे तर तिने नुसतं जेवण खाण करून घरात बसावं वगैरे, ते वेळेला तेही करावं. मी मानते की कुठलंच काम कमी नाहीये, कुठलंच काम असं कोणीही लेखू नये. की म्हणून हा जो मुद्दा असतो ना, की कोणी मला विचारतं की तुम्ही हाऊसवाईफ आहे, म्हणजे होम मेकर आहे तुम्ही, का तुम्ही जॉब करता? तर मी म्हणते मी दोन्ही करते. मी घरात राहून पण हा जॉब करते. कारण घर सांभाळणं पहिली गोष्ट ही एक खूप मोठी युनिव्हर्सिटी जसं आपण म्हणतो ना तसं आहे. कारण तुम्हाला घड्याळाच्या काट्यावरती पळावं लागतं. बरोबर. आणि अनएक्सपेक्टेड जे अचानकपणे जे पाहुणे येतात, अचानकपणे काही कॅलॅमिटीज पण येऊ शकतात. अचानक पाऊस आले, कपडे वाळत घातलेले असतात, पटकन ते घरात यायचे असतात. सो मी असं म्हणत नाही की नोकरी करणाऱ्या बायका श्रेष्ठ का घरी, सगळ्या श्रेष्ठ आहेत. नोकरी करणाऱ्या पण श्रेष्ठ आहेत, कारण त्या घरचं सांभाळून घराच्या बाहेर जातात, परत घरी आल्यानंतर घरचं पण सगळं बघावं लागतं. पण जी होम मेकर जी आहे ना, तिचं पण अगदी म्हणजे म्हणतो ना की मेजर तिचं कॉन्ट्रीब्युशन आहे. कारण ती कंटिन्युअस घड्याळाच्या काट्याबरोबर प्रत्येक व्यक्तीच्या मागे फिरत असते. आणि जसं की आता अचानकपणे पाहुणे आले, सणवार आहेत, किंवा मुलांचं क्लायमेटिक ह्याच्यानुसार सीझननुसार आजारी पडले, किंवा पाऊस पडायला लागलाय, चला चहा भजी. सो ते जे आहे ना ते ती गृहिणी ती पटकन करते. बरोबर. सो माझं असं म्हणणं आहे की जर कोणी विचारलं ना की तू होम मेकर आहेस का जॉब करतेस, तर मी तोही करत आहे, असं माझं उत्तर असतं. मग आता ब्युटी पार्लर इनिशियली तुम्ही चालवत होता, राईट? अजूनही चालवता? नाही, आता नाही. बरोबर. म्हणजे टीम असं काहीतरी हे करून असं का बंदच केलंय? नाही, ब्युटी पार्लर तर टोटली बंद केलं. ओके. मग त्या काळात काही अशा समाजसेवा करण्यासाठी वगैरे काही असे इन्सिडेंट्स झाले का तुमचे, की बाबा न कळत एक काहीतरी इन्फॉर्मेशन देऊन गेली, किंवा कोणाला तरी सल्ला दिला गेला असं, किंवा कोणी ओपन झालंय तुमच्या? ओके. सो माझ्याकडे माझ्या माहेरी माझे आई वडील खूपच, म्हणजे माझ्या आई वडिलांनी त्यांच्या बहीण भावंडांसाठी वगैरे ते खूप केलेलं आहे. त्यामुळे घरामध्ये जे आपण म्हणतो ना एक बाळकडून मिळालेलं आहे, की फक्त स्वतःचं नाही बघायचं, बाकीच्यांचं पण लक्ष देऊन. जर माझ्या आई वडिलांनी स्वतःच बघितलेलं असतं तर आम्ही कुठल्या तरी वेगळ्याच विश्वात असतं. पण माझी मम्मी आणि माझे डॅडी ह्यांनी, माझे वडील सॅनिटरी इन्स्पेक्टर होते आणि माझी आई कॉर्पोरेशन मध्ये होती. माहेरचं नाव आकटे. ओके. अतुला आकटे मी माहेरची. सो त्यांनी म्हणजे घरातच आम्ही बघितले, आमच्याकडे कुठलाही सण असला तरी कमीत कमी 2 ते 3 किलोची पुरणाच्या पोळ्या व्हायच्या. आता 5 जणांच्या कुटुंबांसाठी 2-3 किलो लागत नाही. त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की येणारे जाणारे असे भरपूर. आणि तेव्हा त्या काळी एक अफेक्शन खूप असायचं ना. आत्ताच्या सारखं नाहीये की तुम्ही फोनच करून आला पाहिजे, म्हणजे ते बंधन आपल्याला आहे की अरे मी फोन केला नाही मग मी कसं जाऊ. तेव्हाच्या काळी, आता मी तेव्हाच्याच काळी म्हणते कारण की आपण जे जनरेशन जे आहोत ते हे त्या काळातच पाहिजे. आणि आपली जी जनरेशन आहे ती सँडविच जनरेशन काय आहे, कारण आपण आपल्या आई वडिलांचं ऐकलंय, आपण सासू सासऱ्याचं नवऱ्याचं ऐकलंय, आणि आपण मुलांचं पण ऐकतोय. कारण आता हल्लीची मुलं आता जसं म्हणतात की
हाच का ड्रेस घातलाय किंवा हाच का कलर घातलाय, तर आपण पटकन त्याला चेंज होतो. हो. आपण असं म्हणत नाही की नाही मी नाही हे चेंज करणार. हो. आपण इझिली मोल्ड होतो. बरं. सो मी म्हणते आपलं जनरेशन जे आहे ते आपण वी आर ओपन, म्हणजे चेंजेस करण्यासाठी पण, आणि आपल्याला जे करून येतात ते ऍक्सेप्टन्स लेवल जरा जास्त हो. आहेत त्या. सो सोशल सर्व्हिस वगैरे ते आहे हे तेव्हापासूनच माहित होतं, करत होतं, आणि म्हणजे अननोईंगली पण केलं गेलं, बऱ्याच वेळा केलं गेलं, पण असं माहित नव्हतं कधी की एका म्हणजे दिवशी माझी ओळख हो. सोशल रिफॉर्मर म्हणूनच होईल. बरोबर. अंदाज होता की येस आपण त्या दिशेने त्या रोडला चाललोय, आणि ती जी रोड आहे त्याचं जे जर्नी आहे त्याचं डेस्टिनेशन हे वेगळंच आहे. बरोबर. म्हणजे तुमचं सोशल जी काम करण्याची इच्छा होती ती बालपणापासूनच होती. Yes, कारण तुमच्या आई वडिलांकडूनच ते बालकडू मिळाले होते. येस. पण या सामाजिक कार्य करताना आयुष्यामध्ये असा कुठला टर्निंग पॉइंट आहे की या गोष्टीमध्ये समाजामध्ये तुम्हाला खूप चांगलं काम करण्याला वाव मिळाला, किंवा समाजामध्ये तुम्ही एक सोशल वर्क म्हणून अशी प्रतिमा निर्माण झाली? कारण सोशल वर्क ही प्रतिमा एका गोष्टीमुळे होत नाही, तुम्ही त्या गोष्टीमध्ये सातत्य असलं पाहिजे, कंटिन्युटी. बरोबर. तर असा कुठला प्रसंग आहे की त्या गोष्टीमध्ये वाटलं की नाही बाबा आता या गोष्टीमध्ये आपण काम केलंच पाहिजे? सो ह्याच्या दोन मेन गोष्टी आहेत. एक म्हणजे 2016 मध्ये मी पिंकेथॉन नावाची जी रनिंग कम्युनिटी आहे मिलिंद सोबतची, त्याची ब्रँड अँबॅसेडर झाली. ओके. त्याच्यानंतर माझा जर्नी ऍज अ नऊवारी साडी रनर म्हणून सुरू झाला. ब्रँड अँबॅसेडर कसं काय झालं, म्हणजे सगळ्यांच्यात तुम्ही कसं का असं? हो. माझ्यामध्ये मे बी क्वालिटीज त्यांना दिसल्या असतील की म्हणजे आहे. त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय केलं होतं ब्रँड अँबॅसेडरसाठी का ते की अप्रोच झालं? त्यांनी निवडलं गेलं? जो त्यांचा तेव्हा जो एक रन होता हो. त्याच्यामध्ये आधी मी पार्टिसिपेट केलं होतं, आणि नंतर तेव्हा मुंबई टू पुणे रन व्हायचं, तर हो. मुंबईहून मुली पुण्यात रन करत यायच्या. ओके. हो. सो ते मी बघितलं होतं आणि मला खूप फॅसिनेशन वाटलं होतं की किती छान ना हे असं. सो मी मिलिंदला अप्रोच झाले होते. हो. मिलिंदनी सांगितलं, मी म्हणलं की दरवर्षी मुंबईहून पुण्याला मुली येतात, मग पुण्याहून आम्ही का नाही जायचं मुंबईला? हो, तो ही बरोबर. सर की तयार आहेस का तू ट्रेनिंगला? आय विल पुट यू ऑन अ ट्रेनिंग प्लॅन. ओके. सो इमिजिएटली नेक्स्ट वीक पासून ही पुट अस ऑन अ ट्रेनिंग प्लॅन, जो 10 मंथचा सिव्हिअर प्लॅन अरे, होता. ओके. भरपूर ट्रेनिंग घेतलं. सो मी प्राऊड पिंकेथॉनची अँबॅसेडर आहे की जी पहिली तिने पुण्याची पहिली ब्रँड अँबॅसेडर आहे ओके. की जिने मुंबई टू पुणे रन केलेलं आहे. आता या जर्नीमध्ये तुम्ही एकटा नसाल, बरेच जण असताल, मग साधारण मन त्यांचं सिलेक्शन कसं केलं की बाबा? चेक पॉइंट्स असायचे आम्हाला. ओके. आता हा जो 10 मंथचा जो मला जो ट्रेनिंग प्लॅन दिला होता त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल शनिवार रविवार 2 दिवस 21 किलोमीटर्स पळा. एकदा आम्हाला 4:30 वाजता सांगितलं होतं की 6 तास तुम्हाला रन करायचंय बर. कंटिन्युअस न थांबता. हो. सो तो एकदा आम्ही केला. त्याच्यामध्ये आम्ही ऑलमोस्ट 40 किलोमीटर्स वगैरे ते केलेला होता. मग 50 किलोमीटर्सचे आमचे आणि आम्हाला चेक पॉइंट्स असायचे बर. की जर तुम्ही ते चेक पॉइंट तुम्ही जर व्यवस्थित पार पाडले तर तुम्ही क्वालिफाय होता नेक्स्ट ह्याच्यासाठी. हो. सो बेसिकली कसं असतं, रजिस्टर करताना 50-60 लोक रजिस्टर बरोबर. करतात, पण ज्या दिवशी धावायचं होतं त्या दिवशी फक्त 13 लोक होते. हो. अरे, सो म्हणजे इतकं सिव्हिअर, म्हणजे ते आपण म्हणतो ना की एक पायरी तिने खूप करत हा. केले. बरं, ह्या पिंकेथॉन मॅरेथॉन मध्ये तुमच्या घरच्यांचा सपोर्ट कसा होता? प्रचंड सपोर्ट होता मला. मी म्हणते ना की मी देवाचे आभार मानते, कारण सुरुवातीला आम्ही जेव्हा ट्रेंड रनर्स नव्हतो तेव्हा 21 किलोमीटर पळून आल्यानंतर बरोबर. पाय जे सुजायचे, दुखायचे, बरोबर. चालता येत नसायचं, किंवा नख तर आमची कायम उडलेली असायची. हो. शूज घालून ते नख आधी काळी पिवळी होतात आणि नंतर ते पडून जातात. हो. बरोबर. ते नंतर सवय, म्हणजे हळूहळू तुम्हाला त्याची सवय होते, पण नवीन असताना नख पडलंय, आता कसं होणार हे असं वाटायचं. हो. पाय खूप दुखायचे. मग घरी जाऊन आता 21 किलोमीटर तुम्ही रन करून आलात, 50 किलोमीटर रन करून आल्यानंतर अशी माझ्या घरच्यांनी कधीच अपेक्षा केली नाही की आता आलीयस का, आता चल जेवणाची ओटा बोलवतोय तू, वेळ झाला की चल आता जेवणाची वेळ. नाही, मग खूप सपोर्ट असायचा. माझे मिस्टर, माझी मुलं ते मिळून जेवण बनवायचे, किंवा ऑर्डर करायचे, किंवा मला काय पाहिजे हे त्यांच्यासाठी तेव्हा मी इम्पॉर्टंट असायची, कारण मी काहीतरी वेगळं करते. माझ्या रनच्या दिवशी मला आठवतंय, मी जेव्हा डिसाईड केलं होतं की मी नऊवारीमध्ये रन करणार आहे. सो आधी बाकीच्यांच्याच, म्हणजे माझं फ्रेंड सर्कल म्हणा की नातेवाईक
असं सगळ्यांचं की 9वारी मध्ये म्हणजे पळणार. पुणे ते मुंबई 9वारी मध्ये. हा, मुंबई टू पुणे. ऍक्च्युली काय झालं, पुणे टू मुंबईच रन करणार होतो, पण त्याच्यामध्ये ऐनवेळेस एकाचा चेंज असा झाला की जर समजा आम्ही मुंबई टू पुणे जर रन केला, तर जेव्हा पुण्यामध्ये जी पिंकॅथॉन जेव्हा होते तेव्हा त्या स्टेजवर पुण्याच्या लोकांना दिसेल की बघा हे आपले अँबॅसेडर्स तिकडे इथे रन करून आले, म्हणून हा छोटा बदल करण्यात आला ऐनवेळेस. नाहीतर आधी पुणे टू मुंबईच आम्ही करणार होतो, पण ते लास्ट फिनिश लाईन पुण्याला. पुणे, हा, तसं केलं. ओके. सो तेव्हा मी डिसाईड केलं की टाईट्स मध्ये म्हणजे किंवा शॉर्ट्स मध्ये जिम्नॅशियमचे जे पॅन्ट्स असतात, लेगिन्स असतात, ट्रॅक पॅन्ट्स असतात, त्याच्यामध्ये तो कोणी रन करेल. पण मी एक अतिशय म्हणजे मला स्वतःचा फार अभिमान आहे की मी एक मराठी मुलगी आहे, महाराष्ट्रात जन्म झालेला आहे आणि आपली संस्कृती मला पुढे न्यायची. थोडक्यात तुम्ही भारतीय संस्कृतीचं येस, प्रमोशन केलं. डेफिनेटली. अतिशय अभिमान आहे की आपण भारतात जन्म घेतलाय, भारत आणि महाराष्ट्रीयन कल्चर जे आहे ते आता मला पुढे न्यायचंय. तर माझं काय कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. आपण नॉर्मली असं म्हणतो की ह्या व्यक्तीने असं केलं पाहिजे, की आपण सजेशन देताना समोरच्याला सजेशन देतो. ह्या बाबतीमध्ये मी असं ठरवलं की समजा मला माझी संस्कृती पुढे न्यायची तर सुरुवात मी माझ्यापासूनच केली पाहिजे. मग काय करता येईल, मग 9वारीमध्ये मला रन करायचंय. सो असं करत मी 9वारी साडी रनर म्हणून ओळखली गेले. मुंबई टू पुणे 9वारीमध्ये रन केला. साताऱ्याची जी प्रेस्टिजियस सातारा हिल हाफ मॅरेथॉन असते त्याच्यामध्ये पण 9वारीमध्ये रन केलं. मग सातारा टू पुणे 2019 मध्ये रन केला, तेही 9वारीमध्येच केलं. माइंड गेम येतो. सो असं म्हणतो की आपण माइंडमध्ये जी पॉझिटिव्हिटी देतो स्वतःला, आणि प्लस आपले जे फॅमिली मेंबर्स असतात ते जर आपल्याला सपोर्ट करत असतील, त्यांना माहितीये बेसिकली कसं असतं ना, लोक अपोज का करतात किंवा कधी करतात, जेव्हा त्यांना दिसतं की आपल्या थॉट प्रोसेसमध्ये क्लॅरिटी नाहीये. जेव्हा माझ्या थॉट प्रोसेसमध्ये क्लॅरिटी आहे आणि मला माहितीये आणि मी माझा संदेश त्यांच्यापर्यंत क्लिअरली पोहोचवलाय, मग ते त्यांना पण कळतं की हा, हे जी करते ना ती ते चांगलंच आहे, ते योग्यच आहे आणि ह्याच्यामधून तोटा काहीच नाही. कारण मी ट्रेनिंग घेतलेलं आहे, मी रन करणार आहे, माझं रन प्रोसेस म्हणजे पूर्ण होणार आहे, मग त्याच्यामध्ये साथ मला द्यायला कोणाचीच अडचण नसली पाहिजे. बरोबर. मग ह्या स्पर्धेमध्ये मिलिंद सर, अभिनेते मिलिंद सर हे पण सहभागी झालते. हा, दादरून आमचा फ्लॅग ऑफ होता पहाटे 5 वाजता शिवाजी पार्कला. तर मिलिंद पण होते, मिलिंद बरोबर त्यांची आई पण होती, आईंच्या हस्ते फ्लॅग ऑफ झालं होतं. ज्यावेळेस तुम्ही 9वारीमध्ये आता बाकीचे ट्रॅक सूट किंवा टी शर्ट घालून मॅरेथॉनला पळत असताल आणि त्यावेळेस तुम्ही 9वारी साडी मधून पळत होते, तर त्यावेळेस मिलिंद सर म्हणा किंवा बाकी ऑडियन्सचा सपोर्ट कसा होता? फिलिंग खूप छान होती. जेव्हा आम्ही मुंबईहून रन करायला सुरुवात केली तेव्हा जिथून जिथून आम्ही जात होतो वाटेत, सर्वात जास्त वेळा मला थांबून मॅडम एक फोटो, मॅडम एक फोटो. आमचा जो पेसर होता ना, आणि तो शेवटी काय म्हणला, आणि कसं झालं, प्रत्येक ठिकाणून जेव्हा आम्ही ज्या लोकेशनवरनं पास होतोय तिथे आमचे अँबॅसेडर्स असायचे आणि त्यांच्याबरोबर त्यांचा ग्रुप आलेला असायचा. सो कोणी आम्हाला वेलकम करतंय, फोटो काढतोय वगैरे ते. सो माझा पेसर एका पॉइंटला असा म्हटला, मला म्हटला, अभी आप 2 चीजें करोगे, आप दूर से ही हाय भी करोगे और बाय भी करोगे. आपके वजह से हमें बहुत रुकना पड़ रहा है. पण मी त्यांना म्हटलं, हे बघा, हे माझ्यासाठी पण एक लाईफ टाईम अचीवमेंट आहे आणि ही मेमरी आहे माझी, आणि ही त्यांच्यासाठी पण आहे की जे माझ्यासाठी खूप लांब लांबून, आता मुंबईमध्ये असं नाही ना की रोडवरतीच सगळेजण जवळपासच राहतात, लोक पण कुठून कुठून ट्रॅव्हल करून आलेले. सो 2 मिनिटं त्यांना भेटणं काय फार मोठी गोष्ट नाही. आणि किती कौतुकाने कोणी सरबत आणलंय, कोणी नारळ पाणी आणलंय, म्हणजे शाळेचं पाणी आणलंय वगैरे, त्याचं खूप काय काय, म्हणजे इतकं छान होतं. आपण असं ना कुणाचे लाड करतो ना तसं ते होतं. म्हणून मी म्हटलं की नाही, आपण भले आपल्याला उशीर झाला पोचायला तरी चालेल, पण आपण ही जी जर्नी आहे ती एन्जॉय करत करत जायची. सो मला आठवत नाही की मी स्वतः कधीही कुठेही लाईव्ह गेली, पण जे काही लोकांनी फोटो काढले, जे काय पाठवले, तेवढेच आहेत माझ्याकडे. मला तिथून एक वेगळी ओळख मिळाली तुम्हाला. हो. मग त्याच्यानंतरचा प्रवास कसा, तो म्हणजे तो टर्निंग पॉइंट धरूया आपण. एक्झॅक्टली. सो एक महाराष्ट्राची 9वारी साडी रनर म्हणून ओळख मिळाली. जे काय मी मॅरेथॉन्स पळायची त्याच्यानंतर, त्याच्यामध्ये म्हणजे कोथरूडची जी होती LSOM, LSOM, लास्ट संडे ऑफ द मंथ,
त्याच्यामध्ये पण मी नऊवारीत अरे वा. पळाले होते. सो प्रत्येक जण म्हणायचे अरे नऊवारीसाठी रनर आहे. हो. सो छान वाटायचं, ती एक ओळख खूप छान झालेली होती त्याच्यामध्ये. आणि दुसरं असं की त्याला ब्रेक कधी लागला गेला तर कोविड आलं, पॅन्डेमिक कोविडमध्ये. ओके, सो पॅन्डेमिक मध्ये अचानकपणे सगळंच बंद झालं. बरोबर. आणि मला असं बरेच फोन वगैरे ते यायचे. आता पुणेकर आहे प्रॉपर, पुण्यात जन्म झालाय, शिक्षण पुण्यात, लग्न पुण्यात, सेटलमेंट सगळी पुण्यात. सो बरेच लोक काही ना काही निमित्ताने फोन करायचे की मॅडम ही ओळख काही आहे का किंवा ही मदत. बरोबर. आणि जसं पॅन्डेमिक सुरू झालं, जशा वेव्ह झाल्या, तसं माहीत नाही कसं म्हणजे देवानीच करून घेतलेलं आहे माझ्याकडनं. ऑल ऑफ अ सडन मी डिसाईड केलं की नाही, आपण आपलं काम चालू करायचं. मग मी स्वतःचा ग्रुप ऑल इंडिया हेल्पिंग हँड सुरू केलं, ज्याची फाउंडर आणि ऍडमिन मी स्वतः आहे. ग्रुप चालू केला, जे लाईक माइंडेड पीपल आहेत ते जोडले गेले. आणि मग ग्रुपमध्ये पोस्ट यायच्या की बरोबर. ही हेल्प पाहिजे, ती हेल्प पाहिजे. सो मी स्वतः फोन करायची, मी स्वतः आधी बघायची की ही जेन्युइन पोस्ट आहे का, काय मदत लागतीये. मग डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन मागवून घ्यायची आणि अकॉर्डिंगली मदत करायची. मग त्याच्या थ्रू बेड्स, प्लाझ्मा, व्हेंटिलेटर्स, एअर अँब्युलन्स, फ्री फूड, फ्री मेडिसिन, म्हणजे जी मदत ज्याला लागेल संपूर्ण भारत देशात, हो ना. नुसतंच पुण्यात किंवा महाराष्ट्रात नाही, तर बापरे. संपूर्ण भारत देशामध्ये जी मदत ज्याला ज्याला जेव्हा जेव्हा पाहिजे ती प्रोव्हाइड केली. म्हणजे फोन कसे यायचे तुम्हाला? म्हणजे पुण्यातलं ठीक आहे, पण पुण्याबाहेरचं ऍक्च्युली रात्री 12 नंतर ना सगळे बाहेर देशाचे फोन यायचे. बरं. म्हणजे US म्हणा, अच्छा. ऑस्ट्रेलिया म्हणा, UK, सिंगापोर, बापरे. सगळीकडचे. याच्यातला एक उल्लेख तर मी विशेष करीन आजही. मला संध्याकाळच्या वेळी एक कॉल आला आणि एक सो अँड सो मला त्यांनी नाव सांगितलं. मी म्हटलं ठीक आहे. म्हणलं सर मला आपल्याला माझा नंबर कुठून मिळाला? तर मला म्हटले की मॅडम मला तुमचा नंबर आता कराचीहून मिळालाय. बापरे. माझे पाय थर हो. कापत होते. माझी बाप. फॅमिली माझ्या बरोबर होती, हो. ऐकत होते सगळेजण. सो त्यांनी सांगितलं की त्यांची जी एक आत्या आहे हा. ती कराची बेस्डची आणि त्यांच्याकडे डेटा आहे, त्या पण सोशल वर्करच बरोबर. आहे. सो त्यांच्याकडे डेटा होता की इंडियामध्ये कोण कोण काय कामं करतंय. तो त्यांनी नंबर दिला आणि ते जे आहेत, मी आता नाव पण सांगू शकते, इरफान अंकल आहेत ते, अच्छा. हैदराबादला राहतात. त्यांना मदत पाहिजे होती, त्यांच्या मुलाला आणि सुनेला कोविड झालं होतं, त्यांना ऑक्सिजन पाहिजे होतं, ते मी अरेंज केलं. इरफान अंकलनी नंतर त्यांची जी मामी आहे त्या मामींना पुण्यात कॉल केला आणि सांगितलं की ही बघ, ही तुमच्यातलीच आहे, म्हणजे महाराष्ट्रीयन आहे त्यांची महाराष्ट्रीयन. मामी. बरोबर. सो त्यांना माझा नंबर शेअर केला. ट्रस्ट मी, आज पण त्या ज्या मामी आहेत त्यांचा मेसेज मला प्रत्येक कार्यक्रमाचं, म्हणजे आपले जे सणवार आहेत ना, म्हणजे संक्रांत असो, परत गुढीपाडवा असो, दसरा, दिवाळी, प्रत्येक सणावारांचे मेसेजेस पहिले त्या मामींचे असतात. बापरे. सो माझ्यासाठी ही खूप मोठी, आपण म्हणतो ना, एक अचीवमेंट म्हटलं तरी चालेल की बाहेर देशातल्या कोणाकडे तरी माझा नंबर होता, ते त्यांनी आपल्या देशातल्या ह्यांना पास ऑन केला. आणि इरफान अंकल माझ्या टचमध्ये अजूनही आहे. बऱ्याच वेळा असं झालंय की कोविडमध्ये आपण फक्त मदत करत गेलो आणि मदत करता करता लांबून बरेच काश्मीर म्हणा किंवा तुम्ही कराची बोलला, तिथून मदत मिळत गेली. असा कधी इन्सिडेंट झाला की नाही, मदत करता करता फक्त फोनवर कम्युनिकेशन होतं आणि ती व्यक्ती समोर येते तुम्हाला भेटायला, ते फील काही वेगळं असतं की आपण त्या व्यक्तीमध्ये आपण बघताना मदत करणं हे आपलं ध्येय होतं की त्यामध्ये स्त्री पुरुष जात धर्म पंथ काही नव्हता, फक्त मदत करणं हा तुमचा उद्देश होता. की याच्यामध्ये तुम्हाला असं कधी फील झालं की बाबा एखाद्याला मदत केली आणि तो 2 ते 3 वर्षानंतर त्या मदत केली म्हणून कधी तुम्हाला भेट झाली, असा कुठला इन्सिडेंट आहे का तुमचा? असे ऍक्च्युली बरेच जण आहेत जे असे मेसेज करतायत की मॅडम एकदा तरी तुम्हाला भेटायची ऑपॉर्च्युनिटी येऊ द्या. हा. पण जर माझा फोन बुक कोणी बघितला ना तर त्याच्यामध्ये असंच दिसेल की नीड A+, नीड Okay. बेड, नीड Okay. व्हेंटिलेटर, नीड ऑक्सिजन, म्हणजे अशीच पूर्ण गॅलरीमध्ये जे आहेत ती हे सगळे अशीच भरलेले आहेत. ओके. बरेच वेळा लोक फोन करतात आवर्जून, म्हणजे
मी मदत करते आणि विसरून जाते. हो. मी कधीही ह्याचा डेटा ठेवला नाहीये. मी कधी डायरी मेंटेन केली नाहीये की आज मी एवढे ब्लड दिलं, आज मी इतकं प्लाझ्मा दिला, आज मी इतके बेड्स अरेंज करून दिले. मी कधीही कुठलाही डेटा मेंटेन केलेला नाहीये. फॉलोअप घेते की ही मदत मिळाली का. बरोबर. पण नंतर त्यांचे जेव्हा फोन येतात की मॅडम सर्जरी झाली मिळाली किंवा आता आम्हाला डिस्चार्ज मिळाला आणि घरी जातो, तो जो एक आनंद असतो ना, तो दिवसभर इतकी छान फिलिंग असते. मे बी मी त्या दिवशी उदास असेन की माझ्याकडनं एखाद्याचं काही म्हणजे काम पहिला डिले होतोय किंवा हे, पण अशी गोष्ट झाली ना तर कारण नसताना इतका आनंद खूप असतो. आनंद होतो. आणि मग घरचे विचारतात काय विशेष काय झालंय, मग सांगायचं की अरे सो अँड सोचा फोन होता, त्यांना डिस्चार्ज मिळालाय. म्हणजे हा जो एक आनंद आहे ना तो कुठेच कोणीच देऊ शकत नाही. म्हणजे आपण जे म्हणतो ना एक खूप मोठी अचिव्हमेंट असते, तसं मला त्या दिवशी बऱ्याच feel वेळा असं होतं की एखादा तुम्ही जे काम करतात ना की एखादा हॉस्पिटलाइज आहे आणि त्या सिच्युएशनला असं होतं की काही करावं काही समजत नाही, पण तुम्ही जेव्हा मदत करता ते फील फार वेगळं असतं. तर मला वाटतं की त्याचं काउंटिंग कुठल्याही शब्दामध्ये करता येत नाही. बरोबर. जो करतो तोच ते चांगल्या पद्धतीने फील करू शकतो. अगदी बरोबर आहे. कोविडमध्ये असा क्रिटिकल असं काही कुठलं आठवण आहे का की बाबा खूप चॅलेंजेस आले होते पण त्याला मदत पोहोचवली आपण आणि म्हणजे अशा खूप असतील पण त्यातलं एक खूप असं आहेत. एक असं झटकन असा आठवतो असं कुठलं आहे का incident? म्हणजे जी सक्सेसफुल झाली ती का जी सक्सेसफुल नाही झाली ती काय काय सांगू? तुम्हाला जी लक्षात राहिली ती अं, खूप अशी टच. एक अजून एक खूप आठवतं की एक माझा एक क्लासमेट आहे, तो UK मध्ये होता. हो. त्यांनी मला फोन करून सांगितलं की कोकणामध्ये एक पेशंट आहे, असं असं त्याला हेल्प पाहिजे. काही मिनिटांमध्येच आम्ही कार्डियक अँब्युलन्स अरेंज केली होती त्या पेशंटसाठी. पेशंटच्या घरचे तयार होत नव्हते त्याला पुण्यात पाठवायला. त्यांचं म्हणणं होतं की इथेच करा. तिकडे फॅसिलिटीज, मेडिकल फॅसिलिटीज नव्हते, चॅलेंजिंग होतं. आता जो माझा क्लासमेट आहे तो कन्व्हिन्स करत होता त्या लोकलाइट्सना तिथे कोकणामध्ये की काही करा, पाठवून द्या. त्या लोकांचं म्हणणं आहे की त्याला 2 लहान मुलं आहेत आणि जे काय करायचं ते इथेच करा. बरं, गावाकडे कसं असतं ना, गावाकडे डिसिजन मेकिंग पटकन होत नाही. इथे कसं असतं पुण्यामध्ये आपण पटकन डिसिजन घेऊ शकतो की येस चला या हॉस्पिटलमध्ये नाही होते का ट्रीटमेंट पुढे हलवायचंय, ठीक आहे घ्या. म्हणजे सपोजिंग पेशंटची बायको पण हे डिसाईड करू शकते लगेचच किंवा जे फॅमिली मेंबर्स आहेत ते. त्यांच्याकडे अख्खं गाव गोळा झालं होतं आणि ते अपोज करत होते की नाही ट्रीटमेंट इथेच घ्या. आणि मीनवाईल त्या पेशंटची डेथ झाली. ओके. आणि मी जे रडली आहे ना त्या रात्री की मला ते सहनच होत नव्हतं की का असं. आपण अँब्युलन्स अरेंज केलीये, कार्डियक अँब्युलन्स आहे, डॉक्टर्स पुण्यात येतील, रात्रभर थोडा वेळ कळ काढला. ही एक आणि अजून एक पुण्यामध्ये एक भावेश म्हणून आहे. सो आम्ही ह्याच्यामध्ये जोडले गेलो. रोज एकमेकांना हे इंजेक्शन आहे का, आता इथे बेड आहे, इकडचा प्लाझ्मा, म्हणजे घेणं देणं रोज आम्ही महिनाभर बोलत होतो. एक दिवस त्यांनी मला फोन केला की मॅम आपण रोज बोलतोय, आपल्याला एकमेकांविषयी काय माहितीये अजूनही. मला काहीच माहित नाहीये, सांगा काय असेल ते. तर त्यांनी त्यांची माहिती दिली. मला सांगितलं की मॅम मला तुम्हाला भेटायचं आहे, मी सो अँड सो ठिकाणी राहतो. आणि मग थोडं अपडेट द्यायला लागले की त्यांचं मोबाईल शॉपी आहे जगू महाराज रोडला, मग मॅम तुम्ही कधी पण या, आपण तुम्हाला चांगला डिस्काउंट देऊ, किंवा आम्ही आमचं दुकान कसं चालवतोय, किंवा त्यांची आणि काहीतरी तेव्हा मला वाटतं ऑनलाईन मीट झाली सगळ्यांची. मग ते मला ते प्रोग्रेस कळवत होते की आमचा पण बिझनेस म्हणजे प्रॉफिटमध्ये पण नाहीये, लॉसमध्ये पण नाहीये, पण आम्ही वी आर मुव्हिंग ऑन. म्हटलं व्हेरी नाईस, व्हेरी गुड. मला म्हटलं मॅम आता उद्या तर तुम्ही याच भेटायला, तुम्ही शॉपवरती या, आपण ज्यूस घेऊयात एकत्र. मी म्हटलं हो ठीक आहे चालेल. आणि सकाळी 7 वाजता माझ्या त्याच ग्रुपवरती मेसेज आला की भावेश इज नो मोर. अरे मला कळलंच नाही, मी सुन्न झाले आणि मी रडायला लागले. मी तशातच भावेशचा जो अजून एक असोसिएट आहे माझ्या ग्रुपमध्ये होता, मी त्यांना कॉल केला, म्हटलं काय झालं. तर त्यांनी सांगितलं 5-5:30 भावेश उठले होते आणि हार्ट फेल झाला त्यांचा. मी जे रडले त्या दिवशी, म्हणजे
कंट्रोलच माझ्या मिस्टरांना कळलंच नाही की काय झालं. आणि माझ्या मिस्टरांना माहित होतं, मी त्यांना सांगितलं होतं की हा पण आहे ना माझ्यासारखा हा गोल्डन हार्टेड आहे आणि खूप यंग मुलगा आहे, म्हणजे ऑलमोस्ट 40चा आहे ते होता आणि खूप मदत करतोय आणि मी ह्याला उद्या भेटणार आहे बरं का जाऊन. त्यांनी सांगितलं की आपण ज्यूस घेऊयात एकत्र. आणि देव करो अशी वेळ कोणावरती येऊ नये की तुम्ही ज्याला पहिल्यांदा भेटणार आहात तुम्ही त्याला त्याच्या अंत्यसंस्काराला भेटताय. सो माझ्यावरती ही वेळ आली होती की मी त्याला पहिल्यांदा भेटले, पण डायरेक्ट त्याची डेड बॉडी, त्याचा फोटो समोर होता आणि अजूनही त्याचे जे ऑडिओ मेसेजेस जे आहेत ना ते माझ्या फोनवरती आहे. आणि तेवढ्यासाठी तो फोन मी प्रिझर्व केलाय. तो फोन मी विकणार नाही, तो मी कोणालाही देणार नाही. पण मला असं कधीतरी जेव्हा त्याची आठवण येते तेव्हा मी देवाला असंच विचारते की ठीक आहे, तुला चांगली लोक पाहिजे असतात पण असं निष्ठुर नको होऊ. कारण त्यांनी ना एक त्याचा ऑडिओ मेसेज आहे माझ्याकडे की त्याच्या मुलाला ना त्याला क्रिकेटर करायचं होतं आणि त्यांनी विराटची का सचिन तेंडुलकर कुणाची तरी क्रिकेटरची अपॉइंटमेंट घेतली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की मॅम पुढच्या 15 दिवसांनी आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि माझ्या बॅटवरती ना त्या क्रिकेटरची साईन असणार आहे. तो असं वाटतं की एवढ्या लहान वयामध्ये त्या मुलाला एकतर इतकं पोरकं, इतकं विचित्रपणे देवानी केलं. आपण जे म्हणतो ना देवाला चांगली लोक पाहिजे असतात. सो हे जे 2 इन्सिडेंट्स जे माझ्या आयुष्यातले आहेत ना ते मी कधीच विसरू शकत नाही, कधीच नाही. आणि त्रास होतो ह्या गोष्टींचा. मग जेव्हा या गोष्टीचा त्रास होतो ना मी मेडिटेट करते. मी तेव्हापासून ना खूप स्पिरिच्युअलिटीकडे वळली गेले. कारण या गोष्टी ज्या तुमच्या आहेत ना त्या बाहेर कशा येणार. बरोबर. कारण काय होतं ना ह्या गोष्टींचा राग मग फॅमिलीवरती पण निघायची शक्यता असते. कारण एकीकडे तुम्ही इतकी मेहनत घेताय, तुम्ही इतका पॉझिटिव्ह आहात, तुम्ही लोकांसाठी त्यांचं चांगलं होण्यासाठी झटत आहात. आणि एक मी सांगू शकते, माझ्या पूर्ण या जर्नीमध्ये मला फोन यायचे, मॅम 5 लाख आत्ता घरी आणून देतो, एक बेड द्या. मॅम 10 लाख घरी आणून देतो, एक तरी बेड अरेंज करा. मी ओपनली सांगते, मी आजपर्यंत कुणालाही 1 रुपया चार्ज केला नाहीये किंवा त्या बदल्यात मी 10 रुपयाचा चहा कोणाकडनं घेतलेला नाहीये. ही टोटली माझ्याकडनं की आपण जे म्हणतो ना मी फ्री ऑफ कॉस्ट ही सर्व्हिस म्हणत नाही. मी असं म्हणते की मी ही मनापासून केलेली सेवा आहे, ज्याच्यासाठी मी कधीच कोणाला हा तुम्हाला मी तेव्हा बेड दिलं ना, तुमचं दुकान आहे, हा तर चला तुम्ही मला हे पाठवून द्या, नेव्हर एव्हर कोणालाही तसं केलं नाही, कधीच डिमांड केली नाही. मी म्हणूनच सांगते, मी म्हणून कधी या गोष्टींचा डेटा ठेवला नाही. या गोष्टींचा कधी हा चला आज 2 मेडिसिन्स दिले, 2 हे केलं टिक मार्क करा, 2 प्लाझ्मा केले किंवा कंटिन्युअस हा तुमचा हा बिझनेस आहे का, हा तुम्हाला हे प्रोव्हाइड केलं ना मी, तुम्ही हे करा. नेव्हर एव्हर हॅव आय आस्क्ड एनीबडी फॉर एनिथिंग दॅट आय हॅव डन टू देम. नाही, मला तर तुमच्याकडे बघून असं म्हणावंसं वाटतंय की जन्म आणि मृत्यूमधला जो गॅप असतो की ज्याच्यामध्ये आपण काही सामाजिक कार्य करतो, तर त्या अर्थाने जे सामाजिक कार्य तेच तुमचं जीवन होऊन जातो. एक्झॅक्टली. सो कसं आहे की खऱ्या अर्थाने तुम्ही जीवन जगला की बऱ्याच वेळा असं एक सुंदर वाक्य आहे की मरावे परी कीर्तिरूपे उरावे. तर यासारखं तुमचं जे काम आहे तेच तुमची आयडेंटिटी झाली. फॉर द रिझन की कुठल्याही प्रकारची संस्था नसतानाही एक बऱ्याच वेळा असं होतं की एखादी मदत देण्यासाठी माणसं विचारतात की तुमची संस्था आहे की नाही. बरोबर. कुठल्याही प्रकारची संस्था नसतानाही एक इंडिव्हिज्युअल बेसवर तुम्ही काम करतात आणि त्याच्याही पलीकडे जाऊन एक महिला म्हणून, म्हणजे या ठिकाणी एक महिला म्हणून काम करताना एक घरची जबाबदारी सांभाळायची असते, त्यानंतर नोकरीही सांभाळायची असते आणि समाजसेवाही सांभाळायची असतात. तर या सगळ्या जर्नीमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टींचा बॅलन्स कसा केला? माझं असं मत आहे की लाईफ इज अ लर्निंग प्रोसेस आणि लर्निंग नेव्हर स्टॉप्स. सो जसं तुम्ही आता म्हणला तसं की आपण जेव्हा जन्माला येतो ती असते आपली बर्थ डेट आणि एक दिवस आपण जाणार आहोत ती असते आपली डेथची डेट. सो हा जो मधला पिरियड आहे ना, दिस इज कॉल्ड लाईफ. ते आपण कसं जगतोय,
स्वतःसाठी जगतोय, दुसऱ्यांसाठी जगतोय, का आपण एक बॅलन्स पण त्याच्यामध्ये ठेवतोय. ऍज अ फॅमिली मेंबर मला माझ्या घरच्यांना दुर्लक्ष करून चालणारच नाही. बरोबर. घरच्या जबाबदारी माझ्यावरती आहेत, त्या मी पूर्ण करणार, त्या डावलून मी नाही जाणार कुठेही. पण घरच्यांच्या सपोर्टनी मी आज जन्माला आलीये, मला जाताना माझं असं म्हणणं आहे की आपलं नाव एखाद्याने घेतल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आला पाहिजे. त्याच्या चेहरा असं नको यायला की अरे देवा काय नाव घेतलं. सो म्हणून त्याच्यासाठी काय आहे ना की आपल्याकडनं जे जे जमतंय जितकं पॉसिबल असेल. म्हणून मी काय म्हणते की तुम्हाला जर एखाद्यासाठी काही चांगलं करता आलं तर करा, नाही करता आलं चांगलं नका करू. असं मी कधीच कुणाला म्हणत नाही की तुम्ही जाऊन इथे डोनेशन द्या, इकडे हे प्रोव्हाइड करा. ते तुम्हाला चांगलं करता येत नाही ना कुणाचं, नका करू. पण कुणाचं वाईट करू नका, वाईट चिंतू नका. बरोबर. आय स्ट्रॉंगली बिलीव्ह इन कर्मा. आपण जे करतो ते आपल्याकडे रिटर्न मध्ये नक्की येतं, वेदर इट इज गुड, वेदर इट इज बॅड. आणि जे लोक स्पिरिच्युअलिटीकडे नंतर जेव्हा जातात ना, तेव्हा त्यांना हे रिअलायझेशन येतं की आपण जे जे काही चांगलं केलेलं आहे ना कोणासाठी, त्याचं फळ आपल्याला मिळतं. आपण ज्याच्यासाठी काही चांगलं काही नाही ना, तर म्हणजे असं लिमिटेशन्स येतात. तसं आता माझं एनजीओ नाहीये, रजिस्टर्ड नाहीये. मला सगळेजण म्हणतायत की मॅडम ऑल इंडिया हेल्पिंग हँड जे तुमचं आहे ते तुम्ही रजिस्टर करा, एनजीओ करा. करीन मे बी नंतर जेव्हा होईल. ऑल इंडिया आता जे तुम्ही सांगितलं काय नाव मी ऑल इंडिया हेल्पिंग हँड्स हे नाव कसं सुचलं आणि हे एकट्या म्हणजे वन मॅन आर्मीच करायचं हे काय, याच्या मागे काही इंटेन्शन आहे का की नाही मला सोशल नाही करायचंय? कसं असतं की मला असं वाटतं की जे काय डिसिजन्स मी घेईन ते चांगले घेईन फॉर द बेटरमेंट ऑफ द सोसायटी. सो कधी कधी काय होतं, जेव्हा तुम्ही पार्टनर घेता ना, मे बी तुमचे क्लॅशेस होतात, मे बी तुमचे डिफरन्स ऑफ ओपिनियन्स असू शकतात. सो ह्या बाबतीमध्ये आय वॉन्टेड टू बी द एंटायर डिसिजन मेकर. सो म्हणून मी, आणि जसं की हे पूर्ण भारत देशामध्ये आहे म्हणून ऑल इंडिया हेल्पिंग हँड्स हे नाव मी दिलं. आणि म्हणून त्याची फाउंडर आणि ऍडमिन मी एकटेच आहे. आणि आय एम होल अँड सोल रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट एव्हर डिसिजन्स आय टेक. म्हणून वन मॅन आर्मी मी म्हणते की एकटंच लढायचं आहे. सपोर्ट चांगल्या लोकांचा मिळाला, लोक जोडली जातात, ते पण चांगलं आहे. पण आय नेव्हर गो अँड आस्क फॉर एनिथिंग. म्हणजे असं कुणाला मी जाऊन म्हणत नाही की तुम्ही मला याच्यासाठी डोनेट करा. अपील करते की आज आपल्याला हे करायचं. आता माझं आता पावसाळा आहे, रेनी सीझन आहे. सो लहान मुलांना कोणाला स्टेशनरी प्रोव्हाइड करायचंय, रेनकोट्स द्यायचे, छत्र्या द्यायच्या आहेत, थंडीचा सीझन आलाय, स्वेटर्स डोनेट करायचेत. माझं वर्षभर चालू असतं. पण मी कधीही त्याचे फोटो काढत नाही, मी कधी लाईव्ह जात नाही, मी त्याचं कधीही असं डेटा ठेवला नाही की मी इतके लोकांना आतापर्यंत इतकं डोनेट केलंय किंवा इतके लोकांना. लोक स्वतःहून ओळखतात, येतात, फोन करतात, त्याचा एक आनंद वेगळा. बऱ्याच वेळा असं होतं की आपण एक वाक्य बोलतो की एका हाताने केलेली मदत हे दुसऱ्या हातालाही कळता कामा नये. म्हणजे असं तुमचं काम आहे. आणि तुमच्या सामाजिक कार्यामध्ये असं म्हणाल की ज्या सामाजिक कार्यामध्ये किंवा तुम्ही जे लाईफ जगता त्याच्यामध्ये तुमच्या असल्याची जाणीव आणि नसल्याची उणीव जेव्हा समाजामध्ये जाणवते तर त्या अर्थाने खऱ्या अर्थाने आपण जीवन जगतो. ते तुम्ही आता जगतायत सगळ्या गोष्टी. आता हे करता करता किती म्हणजे सरांनी छान म्हणजे हे केलं केव्हा नसल्याची जाणीव. म्हणजे हे जे आहे हे खरं कमवणं म्हणतो. मग ते करता करता तुम्हाला पोलिसांकडून कसा सपोर्ट मिळाला किंवा बाकीच्या लोकांकडून कोणकोणते उपक्रम तुम्ही करण्यामध्ये त्याच्यात तुमचे भागीदार झाला हे काही सांगू शकता का? कोविड काळात तर पोलिसांकडनंच फोन यायचे. बरोबर. आणि क्लस्टर्स जिथे असायचे तिथे डॉक्टर्सच मला ऑक्सिजनसाठी फोन करायचे. सो कोऑपरेशन सगळ्यांकडनं चांगलं मिळतं. आणि नुसतं म्हणजे मेडिकल रिलेटेड नाहीये तर आय ऑल्सो सॉल्व्ह डोमेस्टिक व्हायलन्स केस, हॅरॅसमेंटच्या केसेस, लॉस्ट अँड फाउंड,
हो. असं बरंच सगळंच म्हणजे माझ्या फ्रेंड्सना मजाकमध्ये विचार पण केला नसेल ना खरं की नाही, इथं ह्या पण कधीच ठीक आहे पण कधीच कोविड मध्ये नाही. असं हेल्प करणार आहे पण इथं ह्या पण गोष्टी म्हणजे ना आपण म्हणतो ना ते हनुमानाची शेपटी कशी वाढत हो. वाढत गेली तसं. तसे माझे बाउंड्रीज अशी वाढत 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 म्हणजे आता एक्सपांड करून आता लिमिटलेस आपण जे म्हणतो जसं स्काय इज द लिमिट आपण म्हणतो बरोबर. तसं माझं एरियाज ऑफ वर्किंग पण असे वाढत वाढतच गेले सगळीकडे. पण तुम्ही त्या सामाजिक कार्यामध्ये सातत्य ठेवलं कारण त्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये तुमच्या ऑल इंडिया हेल्पिंग फाउंडेशनची सुरुवात झाली आणि तुम्ही सुरुवात केली पण ती सुरुवात तुम्ही कंटिन्युटी ठेवली म्हणजे आताही सातत्य ठेवलं कारण सातत्य ठेवल्यामुळेच तुमच्या एक समाजामध्ये एक चांगली प्रतिमा आहे. ऍब्सोल्युटली. बाकीच्या गोष्टी हो. ऑटोमॅटिक कनेक्ट म्हणजे मॅग्नेट झाला तुम्ही हो खरं तर. आता म्हणजे ना पॅन्डेमिक संपलं कोविड हो. पिरियड संपला असं लोक म्हणतात म्हणतात हं. पण माझ्यासाठी जरी पॅन्डेमिक संपलेलं असेल तरी माझी कामं थांबलेली नाहीयेत. बरोबर. आजही अजूनही आम्ही म्हणजे बेड्स प्रोव्हाइड करणं प्लाझ्मा प्रोव्हाइड करणं बोन मॅरोची सर्जरी असेल तर त्यांना डोनर्स पाठवणं ही जी हेल्प आहे ना ती माझी अजूनही चालूच आहे. कंटिन्युअस चालू आहे. सो तिथे कुठेच अजूनही असा गॅप किंवा ब्रेक मिळालाय किंवा असं काही नाही त्यामुळे ना म्हणजे माझे फ्रेंड्स चिडवतात मजाकमध्ये जसं पूर्वी डायल आस्क मी वगैरे ते असायचं ना बरोबर. तसं त्यांनी नाव ठेवलं डायल मृणाल. काहीही हेल्प असो पाठवून द्या म्हणजे कुणाला हॉस्टेल मिळत नाहीये कुणाला नवीन जागा पाहिजे असेल किंवा इथे ऍडमिशन घेऊ का काहीही जस्ट सारखं जस्ट मृणाल झालं अगदी म्हणजे डायल मृणाल. एनिथिंग आणि एव्हरीथिंग. बऱ्याच वेळा गव्हर्नमेंटची एक हेल्पिंग लाईन असते की बाबा Line. मला जर वाटतं ऍक्च्युली हेल्पिंग लाईन सारखं तुमचं सोशल हेल्पलाईन हो. झालाय तो. आणि ना खरं सांगायचं तर मी देवाचे रोज आभार मानते याच्यासाठी. बस. सकाळी उठल्यानंतर माझी एक प्रार्थना असते की मला हा सूर्योदय बघायला मिळतोय कारण आपण जेव्हा रात्री अलार्म लावतो ना तेव्हा आपण कुठल्या बेसिसवर अलार्म लावतो आपल्याला काय माहिती की आपण आहोत की नाही पण तो बरोबर. कॉन्फिडन्स आहे का जो आपला आहे. सो माझ्या 2 प्रार्थना मिनिमम एक सकाळी तर असते आणि रात्री पण असते की मला अख्खा दिवस तू छान सेवा करायचा चान्स दिला आणि जे एक त्याचं जे एक सॅटिस्फॅक्शन जे आहे ना ते एका वेगळ्या लेवलचं आहे. म्हणजे ते मला तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही पण एक हॅपीनेस म्हणजे आपण म्हणतो ना प्रचंड आनंद असतो की आपण एखाद्याला मदत केली आणि सक्सेसफुली त्याच्यापर्यंत ती पोहोचली आणि समजा तो पेशंट डिस्चार्ज होऊन घरी जातो हा जो एक फोन येतो ना तो खूप आनंदाचा असतो. म्हणून मी रात्री झोपताना पण देवाला धन्यवाद देते की मला एक अख्खा दिवस बघायला मिळाला आणि त्या एका दिवसामध्ये मला लोकांची सेवा करायची संधी मिळाली. तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर तुम्ही मदत करताचही त्याच्याही पलीकडे महिला सबलीकरण आणि पोलीस डिपार्टमेंटचंही तुम्ही अँटी करप्शनचं थोडंफार हेल्प करतात तर ते काम तुमचं कसं चालतं. सो पोलिसांचं आधी सांगायचं का कसं. हा कसंही महिला सबलीकरण महिला सबलीकरणाचं बस, सांगा ठीक तुम्ही. आहे. वुमन एम्पॉवरमेंट ना माझं असं प्रामाणिक मत आहे म्हणजे ठाम असं मत आहे की आपण स्टेजवरती खूप भाषणं देतो वुमन एम्पॉवरमेंट मध्ये असं करा तसं करा हे करा ते करा. खरी वुमन एम्पॉवरमेंट माझ्यासाठी काय आहे तर त्या स्टेजवर तुम्ही त्या 4 पायऱ्या उतरून खाली या आणि मग तुम्ही एकमेकींशी कसं वागता ते माझ्यासाठी वुमन एम्पॉवरमेंट आहे. म्हणजे आपण एकमेकींशी बोलू आपण एकमेकींना सपोर्ट करू आपण एकमेकींना काही लागताय तर नंबर शेअर करू किंवा कनेक्ट करून देऊ की आता सपोजिंग तुम्हाला कुठली मदत लागते तर मी ते करीन पण असं नाही की माझा कनेक्ट आहे मी कशाला देऊ किंवा मी स्ट्रगल करून आज इथपर्यंत आली आहे ना मग तुम्ही तुमचं स्ट्रगल करून तुमच्या मग ह्याला वुमन एम्पॉवरमेंट म्हणत नाहीत. माझ्यासाठी वुमन एम्पॉवरमेंट इज ट्रूली हेल्पिंग ईच अदर अनकंडिशनल. म्हणजे त्याच्यामध्ये काही कंडिशन न ठेवता नाहीतर आत्तापुरती एखादा कनेक्ट द्यायचा हा पण तुम्ही माझ्याच तर्फे गेला पाहिजे तुम्ही मलाच कॉल केला असं मी करून नाही चालत. हा तुम्ही रेफरन्स द्या की ओके ह्या मॅडमचा रेफरन्स मिळाला किंवा आपण ह्या कार्यक्रमात भेटलो होतो. सो वुमन एम्पॉवरमेंट जी आहे ना ही स्ट्रॉंगली तेव्हाच होते जेव्हा तुम्ही एकमेकांना हेल्प करता एकमेकांना रेफरन्स प्रोव्हाइड करता आणि एकमेकांच्या सपोर्टला आहात. बेसिकली ते खूप महत्वाचं आहे की तुम्ही सपोर्ट कसा करता. नाही तर स्टेजवरती भरपूर भाषणं बोलायची आणि खाली उतरल्यानंतर एकमेकींबद्दल चुकीचं बोलायचं. भाषण देण्यापेक्षा ते भाषणातली चांगल्या वाक्यांची भाषणाची कृती स्वतः
करणं फार गरजेचं आहे. इम्प्लिमेंटेशन बेसिकली तुम्ही बोला तिथे, तुम्ही मोठी मोठी भाषणं द्या. मी नाही म्हणत नाही, इनफॅक्ट भाषणं द्या, कारण तुम्ही जे मोटिवेट करताय दुसऱ्यांना, इनोव्हेट करताय. आता माझं बरेच वेळा असं पण झालंय की मी स्टेजवरती बोलतीये आणि एकीकडे लोक पटकन गुगल करतायत आणि मग म्हणजे माझं असं झालं होतं. मी एकदा एका एक्झिबिशनला गेले होते, माझ्या हस्ते हे होतं, इनॉग्रेशन होतं. तर मी स्टेजवर बोलतेय आणि खाली उतरून आल्यानंतर ती दाखवती, तुम्ही ह्याच आहे ना मॅम, बघा तुम्हाला गुगलवर काढलंय. सो पटकन म्हणजे आपण बोलेपर्यंत लोक फटाफट आपला रिसर्च करतात, बघतात काय काम केलंय आणि मग बेसिकली ना बरेच वेळा आपलं कामच बोलतं. आपल्याला बाकीचं बोलायची काही गरजच पडत नाही गरज असं. मग तुम्ही हे करताना काय नेमकं काय उपक्रम असा वेगळा केलाय का वुमन एम्पॉवरमेंटसाठी? भरपूर वर्षभर तर माझे कार्यक्रम चालूच असतात. जिथे जिथे जशी गरज येईल, म्हणजे मी ना असं लिमिट ठेवली नाहीये स्वतःसाठी, अशी बाउंड्री ठेवली नाही. जिथे गरज वाटेल, जिथे कुठे काही असं वाटेल की इथे ही एरिया आपल्याला फोकस करायची, हे करायचंय, सो त्याच्यामध्ये त्यानुसार पुढे जायचं. थोडक्यात तुम्ही स्पेसिफिक सेक्टरमध्ये काम न करता सगळ्या सेक्टर एव्हरीथिंग. हो, इनफॅक्ट एरियाचं लिमिट पण नाहीये. हो, म्हणजे आता मी ट्रेन्ड आणि क्वालिफाईड काउन्सिलर नाहीये, पण कोविडनी मला एक छान काउन्सिलरच बनवलेला आहे की लोक फोन करतात, बोलतात, सल्ले विचारतात, आपण त्यांना मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करू शकतो. मी म्हणजे असं सपोजिंग मला कोणी विचारलं ना की मी हे करू का ते करू, तर मी स्वतः जम्प डाऊन करून कन्क्लुजन देत नाही. नाही तू असं कर, नाही तू तसंच कर. आय डू नॉट जम्प टू कन्क्लुजन. मी काय सांगते, तुम्ही एक पेन आणि पेपर घ्या, तुम्ही लिहून काढा की तुम्हाला असं केलं तर त्याचे पॉझिटिव्ह पॉइंट्स काय, तसं केलं तर निगेटिव्ह पॉइंट्स काय. आता ह्याच्यामध्ये एक खूप छान उदाहरण देते. एका बाईनी मला फोन केला आणि सांगितलं की माझे मिस्टर म्हणतायत आता आपल्याला दुसरं मूल झालं पाहिजे, तर आम्ही काय करू. हे पण प्रश्न विचारतात लोक, म्हणून स्पेसिफिकली लक्षात आहे. आणि एकदा नाही बरेच वेळा विचारलंय. सो मी त्यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा, एक तर हा डिसिजन कम्प्लिटली तुमच्या दोघांचा आहे. बरोबर. आय एम नॉट क्वालिफाईड टू गिव्ह यू दिस आन्सर. पण कसं आहे ना, मोठ्या मनाने लोक जेव्हा आपल्याकडे विचारायला येतात ना, तेव्हा खूप छानपणे समजून सांगणं हे आपलं कौशल्य म्हणायचं. सो मी आता त्यांना म्हणू शकत नाही की नाही मी कसं काय तुम्हाला सांगू, हा तर तुमचा डिसिजन आहे. सो मी त्यांना सांगितलं, म्हणलं तुम्ही एक काम करा, तुम्ही ह्याचे पॉझिटिव्ह पॉइंट्स काय, एका मुलाचे एकच असल्याचे निगेटिव्ह काढा, 2 मुलं असल्याचे पॉझिटिव्ह पॉइंट्स काढा, 2 मुलं असल्याचे निगेटिव्ह काढा आणि हे तुम्ही दोघं जण मिळून ठरवा. कारण शेवटी आफ्टर ऑल फायनान्शियली, इमोशनली, मेंटली, फिजिकली हे सगळं तुम्हाला ऍज अ मदर, म्हणजे ऍज अ आई, तुला हे सगळं प्रोसेस पुन्हा सेकंड टाइम त्याच्यातून जायचं. सो यू सिट डाऊन विथ युअर हजबंड, तुम्ही दोघं मिळून बसून ठरवा की ह्या सगळ्यामधनं जाण्यासाठी परत तू तयार आहेस का, परत त्यांची पण इन्व्हॉल्वमेंट ऍज अ हजबंड म्हणजे नवरा म्हणून त्याची किती कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये. कारण नंतर परत बाळणपण आलं, नंतरचं ते प्रोसेस, मग मुलांना डॉक्टरांकडे घेऊन जा, तानं बाळ असलं की पहिले उन्हाळे पावसाळे सगळं बाधणार, मग ताप येणार, मग वॅक्सिन दिल्यानंतर परत ताप येतो वगैरे येते. सो म्हटलं हे तुम्ही डिसाईड करा. सो शी वॉज व्हेरी हॅपी. कारण का की एकतर मी जजमेंटल नव्हते की बापरे आता तुम्ही असं करणार का. एक मी नेहमी एक टाळते ना की आय एम नेव्हर जजमेंटल, म्हणजे मी कुणालाही जज करत नाही. आपण असं पटकन बोलायचं, मी बोलून गेले असते काय हे, हा डिसिजन तुमचा आहे, तुमचं तुम्हाला कळत नाही का. म्हणजे कसं आहे ना, मी एक काळजी घेते की आपल्या वर्ड्सनी कोणाला हर्ट होऊ नये बेसिकली. म्हणजे माहित नाही की ते लोक कुठल्या म्हणजे काय कंडिशन मधून जात आहे, ऑब्व्हियसली कुठल्या तरी कंडिशन मधून गेलाय, त्यामुळे त्यांना अनसर्ड होते आणि तुम्हाला फोन केला. हा म्हणजे इट इज नॉट इझी फॉर देम ऑल्सो, म्हणजे त्यांच्यासाठी पण हे खूप अवघड आहे. त्यामुळे ही गोष्ट कोणी जर आपल्याबरोबर शेअर करत असेल तर हे ऍक्च्युली इट इज अ ह्यूज डील, म्हणजे फार मोठी गोष्ट ही. त्यामुळे मी जज करत नाही कोणाला आणि सॉफ्टली असं समजून सांगते की हे असं करता येईल, आपल्याला तसं करता येईल. मग जेव्हा ते लोक फीडबॅक देतात ना नंतर की आम्ही असा निर्णय घेतलाय, मग त्याच्यावर पण अरे वा किती छान, हे तर खूप छान आहे, आय एम व्हेरी हॅपी फॉर यू, हे आपण असं जरी म्हटलं. कारण ना एक बघितलंय आपल्या वेळी ना हे जे शब्द आहेत ना, म्हणजे अँझायटी, फिअर, हे आपल्यासाठी खूप, म्हणजे माझ्यासाठी तरी मला माहित नव्हते. माझ्या लहानपणी वगैरे असं काही माहित नव्हतं की
खूप विचार केला किंवा फार Pressure. स्ट्रेस झालं किंवा असं होतंय म्हणजे काय होतंय हे आपल्या वेळी नव्हतं. म्हणजे तेव्हा वेळही नव्हता मे बी कोणाला विचारायला किंवा काही झालं तर त्याच्यावर रेमेडी द्यायला पण कोणी नव्हतं. हा काय होतंय किंवा एक धपाटा टाकला की हा, चल जाते. हा, काही नाही. किंवा म्हणजे आता 4 मैत्रिणी खेळतायत हो. पण एकीलाच घेतलं नाहीये किंवा तिला थोड्या वेळ थांबवलंय बाहेर म्हणजे आपण जाऊन लगेच भांडलं पाहिजे त्याच्याशी. असं तेव्हा काही नव्हतं बरोबर. की हा ठीक आहे तिला घेतलं नाही का बरं तिने म्हणजे 3 राज्य तिचे घेतले नसतील ना. हो. ती सारखं ढप्पा करत असेल मे बी. बरोबर. आपल्या वेळेचा एक माइंडसेट तेव्हाचा टोटली वेगळा होता. बरोबर. त्यावेळेस मन व्यक्त करायला माणसं होती. हो बरोबर बरोबर. अगदी त्या बरोबर. गोष्टीमध्ये मनव्यक्ती एखादा दुःख वेदना आनंद जरी होता बरोबर तो फॅमिलीमध्ये कुटुंबामध्ये राहून आपण शेअर करायचो. बरोबर पण आता गॅजेटच्या दुनियामध्ये Exactly. इव्हन बऱ्याच वेळा मी असं बघितलंय की आई वडील जेवायला बसले म्हणजे त्यावेळेस बसायला आपण एकत्र बसायचो हम्म. जेवायला. आता ही गोष्ट नाही आणि बसलो तरी आपण काय करतो जेवता जेवता अर्ध लक्ष मोबाईल मध्ये हो. असतं नाही तर टीव्ही मध्ये. बरोबर म्हणजे आई वडिलांचा आणि मुलाचा जो संवाद व्हायचा तो या आत्ताच्या काळामध्ये होत नाही. बरोबर किंवा असंही होतं की आई वडील बऱ्याच वेळा बाहेरच असतात सकाळी जातात संध्याकाळी येतात त्यामुळे मे बी कम्युनिकेशन थोडं कमी पडलंय. सो अशा केसेस माझ्याकडे बरेच वेळा असे केसेस हो. यायचे ज्याच्यामध्ये मुलांना माझं मूल असंच करत नाही मूल हो. तसंच करत नाही. या बाबतीत मी पहिलं ना पेरेंट्सना काय म्हणतात एज्युकेट करायचं काम करायचे. ब्लेम गेम नाही करायचं इथे कोणाला पण एज्युकेट करायचं. कारण मुलं ना ही खूप कीन लिस्नर्स असतात आणि बरं. कीन ऑब्झर्वर्स असतात. सो ते तेच बघतात जे आपण त्यांच्या समोर करतोय. माझ्या घरामध्ये मी खूप स्ट्रिक्ट आहे त्या बाबतीमध्ये. आमच्याकडे डायनिंग टेबलवरती फोन अलाउड नाहीये. ओके. म्हणजे जेवताना तुम्ही फोन बघायचाच. बरं आपण काय कोणी खूप मोठ्या घराण्यातले नाही की आपले करोडोंचे डील्स थांबलेत आणि मिटिंग बरोबर. थांबले. अगदी बरोबर. सो थिंग्स कॅन वेट फॉर सर्टन टाइम. राईट. माझा फोन रिंगिंग मोडवर कायम असतो कारण मला मदत कधी येईल हे सांगता येत नाही. सो मला कॉल अटेंड करावा लागतो. पण रूल इज रूल. जेवताना डायनिंग टेबलवरती फोन अलाउड नाही. आणि मग ही जी वेळ असते ना ती संवाद साधणं हो. कम्युनिकेशन. आजच्या आपण जर बघितलं ना करंट सिनारिओमध्ये करंट सिच्युएशनमध्ये कम्युनिकेशन खूप कमी आहे. मे बी नवरा बायकोंचं कमी होत चाललंय. मे बी पेरेंट्स आणि मुलांचं कमी होत चाललंय. सो अशा केसेसमध्ये पेरेंट्सनीच काय म्हणतो त्याला स्वतःला अपडेट करत राहायचं. कारण आपलं मूल काय आहे ना हे प्रत्येक आईला माहित असतं. प्रत्येक आई ही बेस्ट टीचर बेस्ट डॉक्टर बेस्ट नर्स बेस्ट कुक असते. सो तिला माहितीये. तिला पटकन एखादं मूल शाळेत आलं ना की आपण पटकन म्हणू शकतो ना काय झालं आज चेहरा का पडलाय. हावभावावरून आईला कळतं. तिला काय तिचं बॉडी चेकअप करायची गरज नाहीये. सो म्हणून मी हे सांगेन मी प्रत्येक पेरेंटला सांगत असते की तुमच्या घराचे सर्टन रूल्स तुम्ही ठेवा. की घरी आल्यानंतर आपण म्हणजे मुलांनी समजा पेरेंट्सच करतायत ना आपापल्या हाताने. म्हणजे वडिलांनी शूज जागेवरच ठेवून दिले. त्यांचा डबा जागेवर घासायला टाकला कमीत कमी वॉश बेसिनमध्ये किंवा सॉक्स धुवायला टाकले तर मुलं हे बघत असतात. आपण आल्या नुसतं असं फेकून दिलं ना की पोरं पण तेच. पोरं आपल्यालाच बरोबर आपण जे करतोय ना ते बरोबर ते फॉलो करतात. कधी कधी बोलण्यापेक्षा आपल्या कृतीतून आपण बऱ्याचशा काही गोष्टी सांगतो. एक्झॅक्टली. तुम्ही बऱ्याच जणांना समुपदेशक म्हणून काम करता म्हणजे काउन्सिलिंग वगैरे. आजकाल आता काउन्सिलिंग किंवा समुपदेशन करण्यासाठी कोर्सेस निघालेत. हो बरोबर. तसा तुमचा कुठला कोर्स वगैरे झालाय का? लाईफचा झालेला आहे. लाईफने खूप छान एक्सपिरियन्स दिलेला आहे. समाजानेच तुम्हाला तो कोर्सची शिकवण म्हणजे आयुष्यामध्ये एवढे सारे अप्स अँड डाऊन्स बघितलेत एवढे स्ट्रगल्स बघितलेत. आय वॉज नॉट बॉर्न विथ अ सिल्वर स्पून. त्यामुळे म्हणजे आपली जी जनरेशन ना आपल्याला हे वर्ड्स व्यवस्थित माहिती आहेत. ऍडजस्टमेंट कॉम्प्रोमाइज सॅक्रिफाईस हे शब्द आपल्याला माहिती आहेत कारण आपण आयुष्यात ते बघितले. नवीन जी पिढी आत्ताची जी आहे ना त्यांच्या म्हणजे काय म्हणतो ते एक तर चांगलं झालं की टेक्नॉलॉजी जशी डेव्हलप होते ना त्या टेक्नॉलॉजीचे काही फायदे पण आहेत काही तोटे पण आहेत. मी तर म्हणेन आपण खूप लकी होतो. हे व्हॉट्सअप आणि फेसबुक यायच्या आधीच आपलं ग्रॅज्युएशन शिक्षण वगैरे सगळं पूर्ण झालं. नाही तर काही खरं नव्हतं. नाही तर स्क्रोलिंग मध्ये करत बघत ह्याच्यामध्ये. आणि
स्क्रीन जी आहे ना, स्क्रीनचं एक लिमिटेड टाइम जर पेरेंट्सनी स्वतःला म्हणजे पालकांनी स्वतःसाठी काही रिस्ट्रिक्शन घातले ना, तर पोरांना ते ऑटोमॅटिकली आपल्याला लावता येईल. आता एक बघा, जी गोष्ट एखाद्याला मनाई केलेली आहे तीच गोष्ट त्याच्या फेवरमध्ये असते. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोबाईल्स. बरोबर. आधीच्या काळी म्हणजे 7-8 वर्षांपूर्वी जर विद्यार्थ्याच्या बॅगमध्ये मोबाईल मिळाला तर तो घेतला जायचा, त्याच्या पेरेंट्सना फोन जायचा की तुमच्या मुलाच्या बॅगमध्ये मोबाईल सापडलाय, तुम्ही या, नाहीतर तुम्हाला फोन मिळणार नाही. बरोबर. तोच फोन पॅन्डेमिक मध्ये प्रत्येकाच्या हातात दिला होता की हे घे आणि ऑनलाईन क्लासेस अटेंड कर. सो टेक्नॉलॉजी जी बदलते ती वाईट आहे असं नाही, ती चांगलीच आहे. फक्त आपण त्याचा किती चांगला उपयोग करून घेतो का ते एक्सेसमध्ये. कुठलीही गोष्ट नाही, ते आपण म्हणतो ना, म्हणजे शुगर पण, आपण साखर पण जी खातो ती लिमिटमध्ये खाल्ली तर त्यांनी गोडवा राहतो, त्यांनी काही त्रास नाहीये बेसिकली. पण एक्सेस खाल्ली तर माहितीये गोड खाल्ल्याने काय एक्सेस मध्ये येणार. बरोबर. डायबिटीज. या सगळ्या गोलगप्पांमध्ये तुमच्याशी बोलताना संपूर्ण पॉझिटिव्हनेस म्हणजे फुल एनर्जेटिकल वाटलं मला. सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही रेग्युलर बेसवर तुम्ही तितक्याच एनर्जेटिकल राहता का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्यामध्ये असा कुठला प्रसंग आला की तुम्ही ऑलवेज तुमच्या स्माइलवरूनच कळतंय की तुम्ही एकदम लाईफ एकदम एन्जॉय करून जगत असताल, पण लाईफमध्ये असा एक टर्निंग पॉइंट येतो की एक दुःखद प्रसंग येतो किंवा निराशा येते की मी हे सामाजिक कार्य करताना किंवा महिला सबलीकरणाचं काम करताना किंवा वैद्यकीय सेवा रिलेटेड काहीतरी सेवा पुरवताना एक सिच्युएशन येते की नाही मी फार हताश झाले. मग कधी कधी असं होतं की समाजाकडून पण कधी असा फीडबॅक येतो आणि कधी कधी हे सामाजिक कार्य करताना घराकडे थोरलं दुर्लक्ष झाल्यामुळं घरामधूनही तसा फीडबॅक येतो. तर असा कुठला प्रसंग आहे का की नाही आता त्यामुळे दुविधा मनस्थितीमध्ये? सो मी एक नॉर्मल ह्युमन बिईंग आहे. हो, मला पण सगळ्या प्रकारचे इमोशन्स आहेत. मलाही कधी कधी रागही येऊ शकतो, कधी म्हणजे चांगलं काही झालं की आनंदही होतो. रागावरती स्पेसिफिकली सध्या तरी मी खूप वर्क केलेलं आहे. म्हणजे मी खूप रागीट आहे, तापट आहे असं नाही, पण कसं आहे काही काही सिच्युएशन्स असे येतात की तरी तुम्हाला राग येतो. तर सध्या तरी असं आहे की मी मेडिटेट खूप करते. माझी स्पिरिच्युअल जर्नी खूप चांगली चालू आहे. आणखीन जसं तुम्ही बाकीच्या इमोशन्स बद्दल बोललात तर तुम्हाला छोटंसं उदाहरण देते. मागच्या ऑगस्टमध्ये माझी आई हॉस्पिटलाइज्ड होती. सो एकतर परिस्थिती अशी असायची की आम्ही एकतर हॉस्पिटलमध्ये तरी आहोत 3-4 आठवडे आणि नाही तर मग घरी आहोत 1-2 आठवडे. सो ही जर्नी मागच्या ऑगस्ट 2024 पासून जी चालू झाली ते आता फेब्रुवारी 2025 मध्ये माझी आई वारली, तेव्हा एंड झाली त्याच्यामध्ये. सो इन बिटवीन हा जो पिरियड होता ना, हा ओशन्स ऑफ प्रॉब्लेम्स आपण म्हणतो ना, ओशन ऑफ प्रॉब्लेम्स, ओशन्स ऑफ इमोशन्स असं होतं. माझी आई पण हॉस्पिटलमध्ये होती. तर त्या काळामध्ये माझ्या दिरांची पण बायपास झाली होती. सो माझी आई वरच्या 7व्या मजल्यावर, माझे धीर 5व्या मजल्यावरती. नंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये माझे सासरे वारले आणि एक्झॅक्टली 1 महिन्यानंतर माझ्या मुलाचं लग्न होतं. माझ्या मुलाचं लग्न 26 डिसेंबरला होतं आणि 25 नोव्हेंबरला माझे सासरे वारले. बापरे. सो दुःख आणि एक्झॅक्टली हे दोन्ही एकत्र आले. पण कुठेही फेसबुकमध्ये काही पोस्ट नाहीये माझी, कुठे इंस्टाग्रामवरती पण पोस्ट नाही, काहीच नाही. कारण लोक ना तुमचं चांगलं बघण्यासाठी खूप उत्सुकता असतात की काय चांगलं होतंय. आणि जेव्हा तुम्ही समाजामध्ये एक रोल मॉडेल, म्हणजे मला खूप जण येऊन सांगतात, मला मेसेजेस पण बरेच जणांनी केलेलं आहे की मॅम तुम्ही आमचं इन्स्पिरेशन आहे, मॅम तुम्ही आमचे रोल मॉडेल आहे, किंवा मॅम मला तुमच्या बरोबरच ठेवा, फक्त मला तुमच्याकडनं शिकायचंय. किंवा व्हॉट्सअपला पण मला स्टेटस का ठेवावं लागतं. समजा मी 2 दिवस काही स्टेटस ठेवलं नाही, माझ्या एका क्लासमेट, माझी शाळेची मैत्रीण आहे, तिने मला फोन केला. मी तिचं नाव सांगू का? तिचं नाव बीना आहे. तिने मला फोन केला आणि मला म्हणली, अतु तूने स्टेटस नहीं रखा, हैव यू ब्लॉक्ड मी? बोली नो, व्हाई शुड आई ब्लॉक यू? तर मला म्हणली फिर 2 दिन से कुछ रखा नाहीये. मला म्हणली प्लीज रखते जाओ स्टेटस, हमको देखना. म्हणून मी आवर्जून तिचं नाव आता का घेतलं की हे सगळ्यांपर्यंत पोहोचू दे की जेव्हा तुम्ही रोल मॉडेल म्हणून असता ना, तेव्हा
यू कॅनॉट गिव्ह अप इझिली. बरोबर. सिच्युएशन्स असे असतात जेव्हा कधी मी पण हाय फील करते, म्हणजे असा हाय लो जे आपण म्हणतो ना, की असं खूप आनंद पण असतो कधी, हे जसं मी आता माझ्या आईचं उदाहरण दिलं, बरोबर. माझ्या सासऱ्यांचं उदाहरण दिलं. सो असतं, ही जी फेज आहे ना, ही येते सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये. पण आपण आपलं दुःख कवटाळून बसून नुसतं रडायचं का बरोबर. त्याच्यातून आपण बाहेर पडायचं, हे आपल्यावरती आहे. मला पण नैराश्य आलं होतं, मला पण वाईट वाटत होतं की आता आपले चांगले दिवस आहेत, आणि आई जाणं म्हणजे कसं की सगळंच संपलं ना. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आपण जे म्हणतो, ते तसं माझे वडील माझ्या लग्नानंतर 1-1.5 वर्षात वारले होते. हो. सो एक जे होतं ती आईच होती. आईच आता होती. ती पण नाही राहिली म्हटल्यानंतर एक असं दुःख आहे की मे बी तुम्ही जे म्हणता ना, आयुष्यभराचं दुःख आहे की जे कधीही कोणीच भरून नाही काढू शकत. बरोबर. सो एक तो माझा खूप मोठा लॉस पण झाला. पण त्याच्यातून नंतर मी स्वतःला सावरत गेले, कारण फॅमिली असते ना बरोबर. बरोबर. मग अशा ह्याच्यामध्ये कसं असतं ना, आपण जे सेल्फ हिलिंग जे म्हणतो ते महत्वाचं असतं. की मी आता माझ्या फॅमिलीला म्हणजे ते माझ्यापासून दूर जात आहे, किंवा आता आपण जसं म्हणतो की घर सांभाळणं. आता जसं मी सांगितलं, माझ्या मुलाचं लग्न होतं, सगळं म्हणजे खरेदी तयारी ती पण जबाबदारी माझ्यावरतीच होती. सो 15 सासरे वारलेत, 15 दिवस तर काहीच करता येत नाही, पण बरोबर. ते नंतरच्या 15 दिवसांमध्ये एक फार मोठी मॅरेथॉन करून मला सगळं करावं लागणार होतं. बरोबर. सो मग आय वॉज प्रिपेअर्ड फॉर इट, की ठीक आहे आता आलंय ना समोर, एवढं मोठं संकट आहे, एवढं मोठं दुःख आहे, ते आता आपल्यालाच निस्तरून न्यायचंय. बरं. आणि माझं असं म्हणणं आहे की घरची जी स्त्री आहे ना, तिच्यावर सगळं जग अवलंबून असतं. अगदी बरोबर. घरची स्त्री जर बरोबर. स्ट्रॉंग असेल, तिची वीरपार स्ट्रॉंग असेल, तर ते होतं. घर नेहमी टिकून राहतं. घरची स्त्री जर डगमगली, ती जर डिप्रेशनमध्ये गेली, तिने जर गिव्हअप केलं लाईफमध्ये, तर ते फॅमिली मी बघितलेत, मी शॅटर्ड झालेले फॅमिलीज बघितलेले आहे. सो मी स्वतःला मोटिवेट करते. अजून एक, मी आरशासमोर उभी राहते. मी स्वतःला काही चांगलं केलं ना, तर मी कौतुक करते तिचं, की अरे वा किती छान काम केलंय. आणि समजा राग आला असेल, कधी समजा चिडली असेल, तर स्वतःला दोष पण देते बरोबर. की तू का नाही आज ही सिच्युएशन अशी का नाही हँडल केलीस. म्हणजे ना मी प्रत्येक सिच्युएशन मध्ये ना स्वतःशी म्हणजे स्वतःला अपग्रेड करते त्याच्यामध्ये, की येस आज अशी सिच्युएशन होती का, आज आपल्याला असं, मग का मी अशी रिॲक्ट झाले, मग समजा जर मी नाही रिॲक्ट झाले तर का होईल. सो आता काय झालंय ना, आणि ही जी आहे ही प्रोसेस, ही तुम्हाला एका सर्टन एजनी जसं तुम्ही ग्रो होता, ते एक मॅच्युरिटी लेवल येते, त्याच्यामध्ये तुम्ही आपोआप डेव्हलप पण होत जाता. सो असं नाही की मला राग आता येतच नाही, येतो राग, पण तुम्ही वेगळ्या पद्धतीने हँडल करते. पण असं होऊ शकतं ना की घरी की सगळं मीच का करायचं, असं पण होऊ शकतं. किंवा आताच असं आहे की स्त्री हे रोल मॉडेल असलं पाहिजे आणि तिनं गिव्हअप करताच कामा नये. हा. पण असं होऊ शकतं ना की आता कारण मी पण आता नोकरी करते, तू पण नोकरी करतोयस, हो. मग सगळं मीच का सॅक्रिफाईस कर, किंवा मीच का रोल मॉडेल, तू पण कर ना. सो माझं असं म्हणणं आहे ना, जेव्हा हा प्रश्न जिथे येतो ना, तोच चुकीचा आहे बरोबर. की मीच का. मी असं म्हणते, मी का नाही, मी वाय का नॉट नाही? मी, वाय नॉट मी. म्हणजे आता बघा, आता काही काही ठिकाणी मे बी हजबंड्स कोऑपरेट करतात आणि मग ठीक आहे, मी आज भाजी आणून दिली, मी चिरतो. माझा एक मामा असा होता ज्याला घर कामामध्ये खूप इंटरेस्ट असायचा. म्हणजे तो ऑफिसमधनं आला की फ्रेश व्हायचा, की समोर भाजी दिसली की घेऊन एवढं बसायचाच निवडायला. माझी मामी त्याच्यावर चिडायची की तुम्हाला काही काम नाही का दुसरं, जा ना जरा बाहेर जाऊन फिरून या. सो मी बघितले असे बरेच किस्से बघितलेत मी की दोन्ही होऊ शकतं. सो माझं काय म्हणणं आहे की आपण ना कोणासाठी असं ठरवून देऊ शकत नाही की हा तुमचा हा जॉब आहे, तुम्ही हे जाऊन करा, तुम्ही असं नाही. सो ते दोन नवरा बायकोचंच मिळून आहे तो संसार, ते दोघांनी मिळून ठरवायचा की ठीक आहे, मी असं करीन, तू असं कर, किंवा आपण दोघं मिळून असं करू, आपण दोघं मिळून असं करू. हे जेव्हा म्युच्युअल अंडरस्टँडिंग ज्या संसारात असतं ना, तो संसार खूप छानपणाने पुढे जातो. आणि तुम्ही आणि मी कोणीच नाहीये की जे असं ठरवून देऊ शकू किंवा असं सांगून शकू की असं पॉइंट्स बेस की नंबर 1, 2, 3, 4, 5 ओके तुम्ही असं केलं टिक तरच तुम्ही चांगले. सो आयडियल कपल ऍज सच डेफिनेशन काय आहे की आयडियल कपल तुम्ही दोघंच आहात,
तुम्ही दोघंच ठरवा की तुम्हाला काय करायचंय, कसं करायचंय, तुमच्या संसारासाठी काय चांगलं आणि काय नाही हे तुम्हाला दोघांनाच माहित आहे. तुम्ही दोघं जे घेणार डिसिजन ते बेस्टच असणार आहे तुमच्या दोघांसाठी. बरोबर. सी बरोबर. ट्रायल आणि एरर असतो. आपण जेव्हा पुढे जातो वी मेक मिस्टेक्स आणि त्या मिस्टेक्स मधनच आपण शिकतो आणि त्या मिस्टेक्स मधनच आपण पुढे जाऊ शकतो. सो जोपर्यंत तुम्ही मिस्टेक करणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. आणि बरोबर. तुमच्या मिस्टेक मध्ये जेव्हा तुम्ही लर्न करता आणि पुढे जाता ते तुमच्यासाठी एक लेसन असतं. हा तो लेसन तुम्ही समोरच्याला सांगू शकता की अरे बाबा आम्ही गेलो तिथे 4 खड्डे होते ते तू सावध राहा बर का. हो. पण जर एखाद्याने ठरवलंय की तो तर खड्ड्यातच पडणार आणि मगच शिकणार, मग आपलं जे आपण रस्ता दाखवतोय ते चुकीचंच आहे. मग अशा वेळी कशाला आपल्या तोंडाची वायफळ वाया घालवा. शांत बसा, जा बाबा तू त्या रस्त्याने जा, तू पड, तू शिक, तुला ठोकर लागली ना ये माझ्याकडे, मग मी तुला बरोबर क्रीम लावून देतो व्यवस्थित. थोडक्यात कुटुंबामध्ये हजबंड वाईफ जरी असले, नवरा बायको जरी असले, तर कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ह्या कोणाकडे बायफर्गेट केलेलं नाही. बरोबर. ज्यानी त्यांनी जिथं कमी तिथं नवरा बायको हे दोघांच्या याच्यावर तुमचं कुटुंब चालतं. बरोबर. तुम्ही सौ मृणाली इनामदार, बरोबर, सौ मृणाली इनामदार, त्यानंतर तुमच्या सामाजिक कार्यामुळं तो डॉक्टर मृणाली इनामदार हा प्रवास कसा होता तुमचा? छानच होता. कारण जसं मी सांगितलं तसं मी लाईफकडे ना खूप पॉझिटिव्हली बघते आणि निगेटिव्ह लोकांपासनं, निगेटिव्ह थॉट्सपासनं मी लांब जाते. जर मला कळालं ना की कोणी असे निगेटिव्ह बोलणारे आहेत तर मी त्या ग्रुपमध्ये नसतेच. त्यामुळे मी पुण्यामध्ये ना मी सगळ्यांशी व्यवस्थित चांगले रिलेशन्स आहेत माझे. कुणाशी असे खूप नाहीये की मी त्यांच्या घरी जाऊन बसेन, हवं तेव्हा जेवीन त्यांच्याकडे जाऊन, असे नाहीये. आणि असे नाही की ते दिसले तर मी पाठ फिरून दुसरीकडे जाईन, असंही नाही. सो मी सगळ्यांच्या बरोबर असते कारण मला माहितीये की माझे लिमिटेशन्स काय, मला माहितीये की काय केल्यानंतर मी कशी पॉझिटिव्ह राहीन किंवा मी एक स्वतःच एक बाउंड्री आखलेली आहे. मी ती बाउंड्री नाही क्रॉस करत कधी. सौ ते डॉक्टरेट. येस. तर त्याच्यामध्येच येते मी की सौ मृणाल इनामदार ही घरी राहून घर सांभाळणारी, मुलं सांभाळणारी अशी होती. आणि त्या सौनी तिला जेव्हा ऑपॉर्च्युनिटीज मिळाले, त्या ऑपॉर्च्युनिटीज किंवा संधी जी मिळाली ती तिने खूप छानपणे पद्धतीने पुढे जात मग सौ मृणाल विनय इनामदार ही डॉक्टर मृणाल विनय इनामदार हे इनामदारांमुळे झालेली आहे. सो माझं जे आतापर्यंतचं माझं जे काही यश आहे किंवा या जर्नीमध्ये आतापर्यंत मी जे काही सक्सेसफुली पुढे आले ते माझ्या मिस्टरांमुळे आणि माझ्या दोन्ही मुलांमुळे. मग आता हे डॉक्टरचं जे आहे ते कसं, डॉक्टरेट कशी मिळाली, काय त्याचं काही जसं माझं सोशल पेंडेमिक्स मध्ये जसं माझं नाव सगळीकडे वाढत गेलं ना तसं मला वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स मधून फोन यायचे की मॅम वी वुड लाईक टू हॅव यू इन आवर ऑर्गनायझेशन, सो तुम्ही आम्हाला प्लीज जॉईन व्हाल का वगैरे ते. सो मला ऑनररी डॉक्टरेट फॉर सोशल सर्व्हिस ही मदर टेरेसा युनिव्हर्सिटी कॅलिफोर्निया मधून मिळाली आहे. तेव्हाच मला नेल्सन मंडेला नोबेल पीस अवॉर्ड मिळालाय. मला सोनू सूदजी, मी सोनू सूदनं खूप मानते, प्रचंड मानते. सो त्यांच्या हस्ते मला राजस्थान मध्ये अवॉर्ड मिळाला, जयपूरमध्ये मिळालाय. आणि मी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा मी स्टेजवरती हेच सांगितलं, म्हटलं सर तुमचं ओशन ऑफ काम आहे पण माझे पण काही बूंद ऑफ काम आहे त्याच्यामध्ये. सो छान एक्सपिरियन्स होता. मला त्यांच्याशी बोलायला मिळालं वेगळं. मला त्यांनी 10 मिनिटं पर्सनली वेळ दिला. तर जाता पॉडकास्टच्या एंडला आपण तुम्ही काय संदेश द्याल? काही खूप संदेश देण्यासारखी मी काही मोठी वगैरे ते पण नाहीये. पण माझं एक सजेशन राहील सगळ्यांना की एकमेकांशी कम्युनिकेट करा, एकमेकांशी बोला. कारण संवाद साधून ज्या गोष्टी होऊ शकतात, म्हणजे एखाद्याला आपण जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्याशी बोला, त्याचे मनातले विचार जाणून घ्या आणि एकमेकांशी कॉपरेट करा, पॉझिटिव्ह राहा. सर्वात महत्वाचं पॉझिटिव्ह राहा, मेडिटेट करा आणि एकमेकांशी चांगलं वागा. आणि मला इथे तुम्ही बोलवलं त्याच्याबद्दल खरंच मनपूर्वक धन्यवाद. माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवणार, माझे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहे. रादर हे तुमचं खरंच खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे.
अतिशय हार्दिक शुभेच्छा. थँक्यू धन्यवाद. थँक्यू.